N.T. रामाराव, दिल्ली. सिनेनट राजनीतिज्ञ हे काही नवीन प्रकरण नाही. द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते त्यातलेच. करुणानिधी संवाद लेखक, M.G. रामचंद्रन अभिनेते. सिनेसृष्टीतली स्पर्धा हेच मुळी करुणानिधी रामचंद्रन संघर्षाचं मूळ. करुणानिधींची अपेक्षा की MGRने राजकारणाच्या पटकथेतही आपण लिहिलेले संवाद रेटावेत, तर MGR यांची इच्छा करुणानिधींनी आपल्या भूमिका MGRच्या राजकारणाला पोषक अशाच बेताव्यात. अशा रीतीने दक्षिण भारतातच सिनेनट राजनीतिज्ञ या प्रकाराने प्रथम जन्म घेतला. शिवाजी गणेशन राज्यसभेचे सदस्य आहेत. आता MGRच्या पक्षातल्या अभिनेत्री जयललिता राज्यसभेत जाऊन बसली आहे. नसरुद्दीन शहाला जयललिता राष्ट्राध्यक्ष झालेली आवडेल, कारण मग पाहण्यासारखा एक तरी चेहरा दूरदर्शनवर पुन्हा पुन्हा दिसेल. अमिताभच्या राजकारण प्रवेशाच्या अंदाजावर तर कित्येक सिने साप्ताहिक जगतात. आता दादा कोंडकेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायची इच्छा झाली आहे. केरळमध्ये प्रेम नझीर राजकारणात उतरू लागलाय. सिनेनटाला राजकारणी पुढारी होणं एकदम सोपं. दोन्ही व्यवसायांना अभिनय गुण लागतात ना, आणि दोन्ही व्यवसायांमध्ये दुसऱ्यांनी लिहिलेले डायलॉग. सिनेमात संवाद लेखकाने, राजनीतीत खाजगी सचिवाने असे डायलॉग मारून पडद्यावर भाव खायचा असतो. दोन्ही ठिकाणी भूमिकाच वठवायची असते, खरीखुरी जगायची नसते. बोललेल्या शब्दांप्रमाणे जगून दाखवायला सिनेनट अथवा राजनीतिज्ञ बांधलेला नसतो. तरीही NTR या सर्वाबाबतीत वेगळे. पक्षस्थापनेपासून केवळ 9च महिन्यात 60च्या आसपास पोचलेल्या या नटाने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्याचा धुव्वा उडवला. सरकार बनवलं, पक्ष बांधला, संघटित केला, संन्यास घेतला, राहायला झोपडी बांधून घेतली. ही विविध फॅड्स आणि तेलुगू देशम सरकारचं प्रशासन याविषयी उलटसुलट बातम्या येतात, प्रकरणं उद्भवतात. उदाहरणार्थ इनाडू प्रकरण. पण एकूण मिळून तेलुगू देशम सरकार ठीक काम करत असल्याचं दृश्य वाटतं. NTR यांचा व्यक्तिगत करिश्मा देखील चढत्या प्रमाणात आहे. अमेरिकेत तेलुगूतून, हिंदीतून भाषण करणं अनेकांना कौतुकास्पद वाटतं. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी हरून अल रशीद तंत्र वापरणं, स्वतःच्या पक्षातल्या एका मंत्र्याला मुद्दाम सापळा लावून भ्रष्टाचारात रंगेहात पकडणं, अशा शॉट्सनी NTRना सतत वृत्तपत्रात ठेवलंय. पण सगळंच असं निसर्ड दिखाऊ नाही. NTR आज विरोधी पक्षांच्या ऐक्य चळवळीचे अध्वर्यू आहेत. विजयवाड्याला पहिली विरोधी पक्ष बैठक त्यांच्याच पुढाकाराने भरली होती. एक राज्य प्रचंड बहुमतासहित पाठीशी असल्यामुळे NTR यांच्या निमंत्रणाला विरोधी पक्षांनी तेव्हाही अनुकूल प्रतिसाद दिला होता. आता काश्मीर घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यासाठी NTRनीच विरोधी पक्षांना अल्पसूचनेनं दिल्लीत गोळा केलं. विरोधी पक्षांच्या या बैठकीला 4 मुख्यमंत्री आणि 19 पक्ष हजर होते. काँग्रेस तर नाव घेण्याजोगा आणि नाव न घेण्याजोगा सुद्धा. प्रत्येक विरोधी पक्ष म्हणायला दाखल होता. अकाली दल नव्हतं, पण सध्या अकाली दल नावाचा प्रकार आहे तरी कुठे हे शोधायला हवं. अण्णाद्रमुक नव्हता, पण ह्या पक्षाचा काँग्रेसशी निवडणूक समझोता आहे. आता तर येत्या निवडणुकीत इंदिराजी तमिळनाडूतून निवडणुकीला उभ्या राहत आहेत. बाकी जनता, भाजप, CPI, CPM, A to Z आय वगळून काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉक, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रीय संजय मंच, रिपब्लिकन पक्षाचे तिन्ही गट, शेकाप वगैरे वगैरे. भारताच्या राजकारणातले सर्व महत्वाचे पक्ष नेते दिल्लीत या बैठकीत दाखल होते. म्हणजे वाजपेयी, अडवाणी, चरण सिंग, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, C. राजेश्वर राव, ज्योती बसू, नंबूद्रीपाद, शरद पवार, बहुगुणा, सय्यद मीर कासिम, फारुख अब्दुल्ला, मनेका गांधी, इंदरकुमार गुजराल. यादीवरून नुसती नजर फिरवली तरी विजोड वाटणाऱ्या या सर्व जोड्यांचं पौरोहित्य करत होते NTR, भगव्या कडक स्टारच्या वेशात. त्याच्याच दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक होती. तिच्यासाठी इतर प्रांतांचे मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत डेरेदाखल होत होते. त्या 1-1.5 दिवसात भारताच्या केंद्रीकरण झालेल्या राजकारणाचं भान येत होतं.
दिल्लीत 25 वर्ष काढलेल्या एका पत्रकार मित्राने सांगितलं की एवढ्या प्रमाणावर केंद्रीकरण ही इंदिराजींच्या राज्याची देणगी आहे. पंडितजींच्या वेळी राजकीय सत्तेचं एवढं केंद्रीकरण झालं नव्हतं. पंडितजींच्या लेखी लोकशाही संकेत, प्रांतांचे हक्क आणि विरोधी पक्षांचं लोकशाहीतलं स्थान हे जीवनमूल्यवत मुद्दे होते. इंदिराजींचं तसं नाही हेच NTR त्यांच्या भाषणात सांगत होते. मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, काश्मीरमधल्या दुर्दैवी घडामोडींची चर्चा करण्यासाठी आणि आपले बंधू डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी अल्पशा सूचनेने बोलवलेल्या या बैठकीत मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. फारुख अब्दुल्ला आज इथं आपल्या समवेत आहेत. काश्मीरच्या गव्हर्नरांनी केलेल्या अन्याय आणि लहरी कृत्याला सामोरं जाताना ते ज्या धैर्याने पेश येतात त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक वाक्य केवढं मोठं, अवघड शब्द, स्वल्पविरामांनी वगैरे रचलेलं. NTRच्या PAने इंग्लिशमध्ये डॉक्टरेट घेतलेली असणार, ती सुद्धा शेक्सपियरन ट्रॅजेडी वगैरे विषयावर. आपल्या ह्या बाल्यावस्थेतल्या लोकशाहीच्या, ज्या लोकशाहीमुळे आपण जाऊ तिथे एका महान राष्ट्राचे नागरिक म्हणून वावरू शकतो, ज्या लोकशाहीला आम्ही शिरोधारे मानतो आणि जिच्या रक्षणार्थ आपल्यापैकी प्रत्येकजण सर्वोच्च त्यागास सज्ज आहोत, त्या लोकशाहीत एक महत्त्वपूर्ण क्षणी आपण एकत्र येतो आहोत. या लोकशाहीला आज राष्ट्रहितापेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणाऱ्यांकडून धोका निर्माण झालाय. बैठकीत किती विरोधी पक्षनेते कागदाशी, पेपरवेटशी खेळत बसले असतील असा विचार करत होतो. पण काश्मीर विषयावर सर्व विरोधकांचे एकमत घडवून आणण्यात NTR यशस्वी झाले होते. 77 मधल्या जनता पक्ष सोडल्यानंतर पुन्हा कधीही अगदी आसाम, पंजाब सारख्या गंभीर राष्ट्रीय प्रश्नांवर सुद्धा सर्व विरोधी पक्षांचं मतैक्य झालं नव्हतं, ते आता झालं. सर्व विरोधी पक्षांच्या भूमिका पत्रकार परिषदेत मांडताना ते सांगत होते, जम्मू काश्मीरच्या लोकप्रिय फारुख अब्दुल्ला सरकारला अचानक बडतर्फ करण्याचं अन्याय्य कृत्य हे या राष्ट्राच्या जनतेच्या पवित्र हक्कांना तुच्छ लेखण्याच्या केंद्र सरकारी पक्षाच्या बेजबाबदार दृष्टिकोनाचं केवळ आणखी एक उदाहरण आहे. बाप रे, मूळ इंग्लिशमधलं हे लांबलचक वाक्य मराठी शैलीने मांडायचा प्रयत्न करताना किती धडपड झाली. मोठे मोठे शब्द, भल्या थोरल्या वाक्यरचना. NTRचं काय जातं ते वाचून दाखवत होते. यातून अमिताभच्या जातीचा घनगंभीर आवाजात NTRनी भूमिका मांडली. केंद्र राज्य संबंधांची पुनर्रचना, गव्हर्नर पदाचा राजकीय कारणासाठी केला जाणारा वापर, गैर काँग्रेसी सरकारांना मिळणारी सापत्न भावाची वागणूक, राज्याच्या हक्कांविषयी केंद्राची तुच्छता असे मुद्दे मांडून काश्मीर हे या सर्वांचं प्रतीक आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्यासमोर आता अशी वेळ येऊन ठेपली आहे की आपल्या पूर्वजांनी समर्पण आणि शहाणपणानं प्रेमपूर्वक उभ्या केलेल्या वैभवशाली लोकशाहीच्या रचनेला कॅन्सरप्रमाणे पोखरणाऱ्या या भयानक धोकादायक रोगाचा निग्रहानं धर्मयोद्ध्याप्रमाणे विरोध करण्यासाठी आपसातले मतभेद विसरून आपण एकदिलानं उभं राहायला हवं. कॅमेऱ्यासमोर आयुष्य काढलेल्या या माणसाला डोळे आपल्याला कसे न्याहाळत असतील याची जाण असणार. त्यामुळे खुर्चीतली पोज, हातांच्या ॲक्शन्स, आवाजातले चढउतार, शब्दांची निवड सर्व काही जाणीवपूर्वक सफाईदार होतं. काँग्रेस आयच्या धोरणांवर टीका करत शेवटी त्यांनी आपल्या मागण्या समोर ठेवल्या. जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरांनी उचललेली पावलं परत घ्यावीत. विधानसभेत ताबडतोब शक्ती परीक्षा व्हावी. गव्हर्नर जगमोहन यांना परत बोलावलं जावं. जय हिंदनी भाषण संपलं. नंतर पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, लोकसभा निवडणुका याविषयी प्रश्न विचारले गेले. त्याला NTRनी पुन्हा पुन्हा उत्तर दिलं की विरोधी पक्ष फक्त काश्मीर प्रश्नाची चर्चा करायला एकत्र जमले. दुसऱ्या दिवशी हेच मुद्दे मांडून विरोधी पक्षीय मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीचा त्याग केला. त्या दिवशीच फारुख अब्दुल्लांची बडतर्फी नंतरची पहिली पत्रकार परिषद होती. कर्नाटक भवनच्या गुबगुबीत पत्रकार पक्षाची परिषद झाली. काश्मीरचं फारुख सरकार बडतर्फ करणं हा विरोधी पक्षांचा रॅलिंग पॉइंट होऊ पाहत होता. त्यामुळे या पत्रकार परिषदेला महत्त्व प्राप्त झालं होतं. वही पेन घेऊन पत्रकार कक्षाचं दार लोटून शिरलो तेव्हा पत्रकारांच्या हातातल्या बशांवर चमच्यांची किणकिण
आणि फारुख अब्दुल्लांचा जरासा जड वाटणारा आवाज दोन्ही ऐकू आले. मला सत्तेवरून खाली खेचायचं अशी योजना करूनच गव्हर्नर जगमोहन यांना श्रीनगरमध्ये पाठवण्यात आलं. सर्व कट आधी करून मगच मला सांगण्यात आलं. तेव्हा घटनेनुसार विधानसभा विसर्जित करण्याचा माझा सल्ला गव्हर्नरना बंधनकारक होता. तो धुडकावून लावण्यात आला. 2 जुलैला रात्री मला निरोप पाठवून राजभवनवर बोलवून घेतानाच श्रीनगरमध्ये लष्करी आणि निमलष्करी दलं तैनात करण्यात आली होती. हा लोकशाहीचा धडधडीत घात आहे. अशी सर्वसाधारण भूमिका त्यांनी मांडल्यानंतर प्रश्नोत्तरं सुरू झाली. डॉक्टर फारुख, शीख अतिरेक्यांशी तुमचे संबंध होते. काश्मीरमध्ये त्यांची शिबिरं भरवण्यात आली होती. त्यांना तुम्ही स्वतः उपस्थित होतात असा तुमच्यावर आरोप आहे. यावर तुमचं उत्तर काय? शिखांचे गुरुमत कॅम्प्स झाले, पण त्या शिबिरांचा उद्देश केवळ चांगले शीख घडवणे होता, अतिरेकी तयार करणे हा नाही. त्या शिबिरांमध्ये शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं गेलं नाही. विमानं पळवण्याच्या प्रकारावर काही भाष्य? मला मुद्दाम बदनाम करण्यासाठी काँग्रेसनीच रचलेला हा बनाव आहे. विमानातून शस्त्र श्रीनगरमध्ये गेलेली नाहीत, ती मुंबईपासूनच विमानातून आली होती. पुढचा प्रश्न, पण पंजाबातल्या सैनिकी कारवाईनंतर तुम्हाला काश्मीरमधल्या शीख अतिरेक्यांची यादी देण्यात आली होती, त्यावर काहीच कारवाई का झाली नाही? ही यादी माझ्या हातात 1 जुलैला आली. 2 जुलैला मी ती धन्यवादपूर्वक GM शाहच्या हातात ठेवली. पत्रकारांमध्ये हास्याची एक मंद लकेर. लंडनमध्ये काही वर्ष वास्तव्य केलेल्या डॉक्टर अब्दुल्लांचं इंग्लिश चांगलंच प्रभावी होतं. डॉक्टर अब्दुल्ला, जगमोहन यांच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जाणार का? का म्हणून? माझी जनता हे माझं न्यायालय आहे. पुढच्या निवडणुका लढवणार का? अर्थात, आय विल फाईट द हेल आउट ऑफ इलेक्शन्स. पक्षांतरित आमदारांची काश्मीरमध्ये काय स्थिती आहे? हसत फारुख अब्दुल्लांनी सांगितलं, तुम्हीच येऊन पहा एकदा. ते जनतेसमोर येऊ शकत नाहीत. सतत लष्करी संरक्षणात असतात. त्यांच्या मालमत्तेची मात्र काही ठिकाणी जनतेने नासधूस केली आहे. त्याला मी जबाबदार नाही. पक्ष बदललेल्या या प्रत्येक आमदाराला निदान 5 लाख रुपये चारण्यात आलेत, असं त्यांनी अत्यंत गंभीरपणे सांगितल्यावर फार स्वस्त दर आहे असा एक आवाज उमटला आणि हास्याचा स्फोट झाला. प्रश्नोत्तरांमध्ये फारुख अब्दुल्लांचा आवाज जड वाटत होता. मधनं अधनं काही प्रश्नांना त्यांनी अतिशय भावनाविवश होऊन प्रतिक्रिया दिली. उदाहरणार्थ हा समारोपच पाहना. आता माझ्या विरुद्ध प्रचाराच्या अनेक आघाड्या उघडल्या जातील, पण मी निकराने झुंजणार आहे. प्रश्न इतकाच आहे की माझ्या हातात प्रचार माध्यमं नाहीत, ती माझ्या शत्रूंच्या हातात आहेत. अशा वेळी मला तुमची साथ हवी आहे. तुमच्याकडून, पत्रकारांकडून न्याय हवाय. माझी तुम्हाला पूर्ण परवानगी आहे. वाटेल तो प्रश्न मोकळेपणाने विचारा. माझ्या परीनं मी उत्तर देईन. देवापाशी मी प्रार्थना करतो की आत्ताच्या या सडलेल्या राजकारणानं मला भ्रष्ट होऊ नये. आज देशातली लोकशाही धोक्यात आहे. हे मी केवळ माझं सरकार पडलं म्हणून म्हणत नाही, तर खरोखरच लोकशाही संस्था कोसळत चालल्यात. न्यायव्यवस्थेचं उदाहरण घ्या. हायकोर्टाच्या जजेसच्या नेमणुकीत इतकं राजकारण आहे, काय सांगू तुम्हाला. इथं ते एकदम सावधान झाले. कायदेमंत्री प्यारेलाल हांडू यांना त्यांनी विचारलं, हा मुद्दा मी बोलावा का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट? हांडूंनी हो सांगितल्यावर, ओके, फॉरगेट इट. पण लोकशाही रचनेत काही पदं राजकारणातीत हवीत. उदाहरणार्थ निवडणूक आयोग, गव्हर्नर, न्यायसंस्था. आणि एक शेवटचा मुद्दा, कुठल्याही व्यक्तीची किंमत धर्मावरून ठरवू नका. हा हिंदू, तो मुसलमान असं पाहण्यापेक्षा सर्व भारतीय असं पहा. राष्ट्र धर्माच्या वर आहे. शेवटी हे ध्यानात ठेवा की कोणत्याही कारणासाठी आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं स्वतःकडे रोखलेली असतात. पत्रकार परिषद संपली. एकदम दार उघडून एक मळक्या फाटक्या पायजाम्यातलं पोर आत आलं. चेहऱ्यावरून ते काश्मीरी आहे हे कळत होतं. खुर्चीतून उठलेल्या फारुख साहेबांच्या कमरेला मिठी मारून ते पोर म्हणालं, साहब, आपके साथ जो हुआ बहुत बुरा हुआ. किती दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं, पण दारावरचे पहारेकरी सोडत नव्हते. तब आप CM थे. फारुख साहेबांनी त्याला खांद्याला धरून उभं केलं. चिंता मत करो बेटे म्हणून भोवतीच्या पत्रकारांशी ओळख करून दिली. मी ओळख सांगितल्यावर ते म्हणाले, मी पुण्यात आलेलो आहे. लक्षात होतं माझ्या. गेल्या वर्षी 8-9 ऑगस्टला सुरेश कलमाडींचा युवक मेळावा भरला होता.
त्याची सभा SP महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झाली होती. रस्त्यावर फारुख विरोधी निदर्शनं, सभेत गोंधळ माजवायचा प्रश्न आणि फारुख अब्दुल्लांचा खणखणीत आवाजात न डरता सभेला विचारलेला प्रश्न, आप में से किसी के दिल पे लिखा है कि आप मुझसे ज्यादा हिंदुस्तानी है, पाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट. व्यासपीठावर सरासरी वयवर्ष 40 ते 55 च्या दरम्यानचे युवक नेते. सर्व पाहायला मी एक प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो असं म्हणल्यावर त्यांनी सीधे आमंत्रणच दिलं, श्रीनगरमध्ये घरीच या, निवांत बोलू. थँक्यू, भेटायचंच होतं. काश्मीर पुनर्वसन विधेयक, 370 कलम, लंडनमधल्या काश्मीर लिबरेशन आर्मीच्या कारवाया, तुमचे शीख अतिरेक्यांशी संबंध, याबाबतीत प्रश्न विचारायचे होते. पुण्याच्या सभेत आप मुझसे ज्यादा हिंदुस्थानी है म्हणताना संपूर्ण सभेकडे दाखवलेल्या बोटामागे कोणती 3 बोटं स्वतः फारुख साहेबांकडे रोखलेली होती ते मोजायचं होतं. भेटूया श्रीनगरमध्ये. स्वामी अग्निवेश, संन्यस्त आक्रीत. नदीचं मूळ आणि ऋषीचं संन्यासाचं कुळ विचारू नये असं म्हणतात. पण अमुक एक करू नये म्हटलं की नेमकी त्याविषयी सहज उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे नदीचं मूळ शोधत साहसी यात्रा निघतात आणि स्वामी अग्निवेश मूळचे कोण, कुठले, राजकारणात का आणि कसे आले, कोणत्या कोणत्या पक्षातून त्यांचा प्रवास झाला, सध्या नेमकं काय करतात, अशी सर्व उत्सुकता निर्माण होते. राजकारणाला आजपर्यंत भगव्या वेशाचं वावडं होतं, त्यात हा स्वामी कोण, कुठला. थोडीफार जी काही माहिती इकडून तिकडून कळली ती एवढीच की स्वामी अग्निवेश मूळचे आंध्र प्रदेशमधले आर्य समाजी संन्यासी. प्रवास करत फिरत अखेर हरियाणात त्यांनी कामाला सुरुवात केली. ते काम होतं वेठ बिगारीतून कामगारांना मुक्ती मिळवून देण्याचा संघर्ष. अर्थात राजकारणाशी संबंध अटळ ठरला. मग हा स्वामी निवडणुकांनाही उभा राहिला, वेगवेगळे पक्ष आजमावून पाहत राहिला. आता ते जनता पक्षात आहेत आणि बंधुआ मुक्ती मोर्चाचं काम करतात. 7 जंतर मंतर रस्ता या जनता पक्ष कार्यालयाच्याच परिसरात त्यांचं घर म्हणजे खोली आहे. 3ऱ्या मजल्यावर कार्यालय. तिथून संघर्ष जारी रहेगा या साप्ताहिकाचं प्रकाशन जारी असतं. असं सर्व संन्यस्त आक्रीत. म्हणून दिल्लीत असताना ठरवलं होतं की स्वामी अग्निवेश यांची भेट घ्यायचीच. त्यांनीच दिलेल्या पत्त्यानुसार जनता पक्ष कार्यालय विचारत निघालो. तर ओळीने मालूम नाही अशी उत्तरं मिळू लागली. आधी ऊन माजलेलं, त्यात हवेत 90% आर्द्रता. शेवटी सरळ जंतर मंतर रोड विचारावं म्हणून 2 महाविद्यालयीन युवक गाठले तर त्यांनी पटकन विचारलं, जनता पार्टी ऑफिस जाना है क्या? त्यांनी सांगितल्यानुसार आलो. सदर वास्तूमध्ये अनेक उद्योग व्यवसायांची कार्यालय होती. त्यातच 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर राजकारण व्यवसायातल्या मेसर जनता पार्टी अँड कंपनी याचं कार्यालय होतं. 2ऱ्या मजल्यावर कार्यालयाबाहेर काचेच्या कपाटात जनता पार्टीची प्रकाशनं रचून ठेवली होती. त्यांची छपाई, शीर्षकं देण्याची पद्धत, रंगसंगती अगदी फर्ग्युसन रोडवर मिळणाऱ्या रशियन प्रकाशनांसारखी आणि आतल्या कार्यालयाची रचना थेट सरकारी कार्यालयांसारखी. हा रम्य भूतकाळाची स्मृती जतन करण्याचा प्रयत्न मानायचा की भविष्यकाळाची स्वप्न पाहण्याचा प्रयत्न. त्या कार्यालयातलं एक मोठं टेबल, डावी उजवीकडच्या फायली, वर कुरकुरत भिरभिरणारा पंखा, याच्या खालून उत्तर आलं, स्वामी अग्निवेशजी ऊपर मिलेंगे. ऊपर म्हणजे 3ऱ्या मजल्यावर. श्री चंद्रशेखर भेटणं शक्य नव्हतं. त्यांचे 2ऱ्याच स्वामीजींशी परिसंवाद चालू होते. जनता पार्टीचे मोरारजीभाई अमेरिकेत सेमूर हर्षशी परिसंवादात गुंतलेले. भिंतीवर चंद्रशेखरजींचे फोटो, पोस्टर्स व्यवस्थित जागांवर होते. सरकारी कचेऱ्यांमध्ये इंदिराजींचे असतात तसे. 3ऱ्या मजल्यावरचं दृश्य वेगळं होतं. तिथे संघर्ष जारी रहेगाचं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. तिथे एका कार्यकर्त्यांनी नीट बोलून आश्चर्याचा धक्का दिला. या दाढीदारी, तळमळीच्या वाटणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणुकीचं तिकीट कधीही मिळणार नाही. अनोळखी अभ्यागताशी नीट बोलतो म्हणजे काय? त्याने सांगितलेल्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूच्या खोलीत गेलो. तिथं स्वामी अग्निवेश 2 कामगारांशी बोलत होते. बहुधा त्यांचं प्रॉव्हिडंट फंड विषयी बोलणं चालू होतं. पोटभरल्या लोकांनी पोटभरल्यानंतर पोटभरल्या लोकांसाठी आत्मा, ब्रह्म, माया, ईश्वर वगैरे सांगण्यापेक्षा हे दृश्य काही वेगळंच होतं. स्वागतार्ह, आनंददायक होतं.
त्यांचं बोलणं संपल्यावर उठून नमस्कार केला. त्यांनी मंद स्मित करत प्रतिसाद दिला. माय गॉड, हा माणूस राजकारणात कसा टिकणार? निवडणुका नसतानाही हसून नमस्कार करतो, तेही संन्यासी असून. राजकारणी नरपुंगवानं कसा चेहरा कायम इस्त्री केल्यासारखा ठेवायचा असतो. त्यांनी नमस्कार केला खरा, पण ओळखलेलं दिसलं नाही म्हणून ओळख दिली. फेब्रुवारीमध्ये चंदीगडमध्ये आपली भेट झाली होती. तिथं तुम्ही म्हटला होतात दिल्लीत आलात की भेटायला या, म्हणून त्यानुसार भेटायला आलोय. फेब्रुवारी महिन्यात आमच्या पंजाब सद्भाव यात्रेच्या पूर्वतयारीसाठी पंजाबमध्ये गेलो होतो. तेव्हा चंदीगडमध्ये DAV कॉलेजच्या सभागृहात पंचनद शोध संस्थानचा उद्घाटन कार्यक्रम होता. त्यानिमित्त संयोजकांनी एक वादविवाद योजला होता. विषय होता, भारत एक राष्ट्र आहे काय? सर्वसाधारणपणे देशाच्या आणि विशेषतः पंजाबच्या वातावरणामुळे बुद्धिमंतांना असले प्रश्न भेडसावायला लागले. या परिसंवादात श्री प्रेम भाटिया, जस्टिस मेहता, जस्टिस खन्ना, गुरनाम सिंग तीर असे बडे बडे बुद्धिवंत हजर होते. त्यातच स्वामी अग्निवेश बोलले. आधीच व्यासपीठावरचा कडक पाश्चात्य वेशभूषांमध्ये भगवी कफनी फेटा उठून दिसत होता. त्यातून त्यांचं वक्तृत्व सुरू झालं आणि वेगळेपण अधिकच ठळक झालं. ते हिंदीत बोलत होते, इंग्लिशमध्ये नाही. आणि ते हिंदी सुद्धा चंदीगडमधल्या रिक्षावाल्यालाही समजेल इतकं सुलभ, सोपं. नाहीतर काही वक्ते हरिवंशराय बच्चननाही समजणार नाही अशा क्लिष्ट हिंदीत बोलून गरीब दरिद्री नारायणाबद्दलचा कळवळा श्रोत्यांना पटवून देत असतात. इथे कळवळा पटवून द्यायची आवश्यकताच नव्हती. थेट हृदयापासून येणारा प्रत्येक शब्द सहजपणे हृदयापर्यंत पोचत होता. आपण काही मोठे बुद्धिवंत अभ्यासू नाही. माझी भाषा सुद्धा सभागृहाला शोभेशी डौलदार नाही. अशी सुरुवात करून स्वामीजींनी भारतीय राष्ट्रीयत्व मांडायला सुरुवात केली. संस्कृत वचनांची आतषबाजी नाही, साहित्यिक वाक्यांची अदा नाही. वक्त्यासमोरच्या स्टँडवर डावं कोपर टेकून उजवा हात कमरेवर ठेवत अराष्ट्रीय विचाराला आव्हान देताना त्यांच्या वाणीला धार चढली. आधीच्या वक्त्यांनी पंजाब घडामोडीचा, शीख अतिरेक्यांचा आडून उल्लेख केला होता. अग्निवेशजींनी थेट या प्रश्नाला हात घातला. शीख अतिरेक्यांच्या कारवाया हिंसक, द्वेषमूलक म्हणून चुकीच्या आहेत. भारताच्या एकराष्ट्रीयत्वाला आव्हान देणाऱ्या, त्यामुळे त्या निर्भयपणे मोडून काढायला हव्यात असं ठामपणे मांडलं. तेव्हा पंजाबमधल्या हत्या सत्रात आता उद्याचा बळी आपलाच अशी भीती बाळगणारी प्राध्यापकं कावरीबावरी झाली होती आणि हिटलिस्टवर नाव असलेले अग्निवेश हसत होते. परिसंवादानंतर त्यांना भेटलो होतो. भगतसिंग बलिदान दिवस 23 मार्च ते जालियनवाला बाग स्मृती दिन 13 एप्रिल या दिवसांमध्ये योजलेल्या पंजाब सद्भाव यात्रेची माहिती त्यांना दिली होती. तेव्हा चर्चेत पाठीवर हात ठेवून स्वामीजींनी सांगितलं होतं, राष्ट्रवाद ही नुसती व्यासपीठावरनं बोलण्याची चीज नाही. सामान्य माणसासाठी अन्याय शोषण दूर करण्यासाठी जर राष्ट्रवाद उभा राहणार नसेल तर तो राष्ट्रवाद टाकाऊ आहे, नव्हे तो पराभूत ठरणार आहे. हा त्यांच्यातला बंधुआ मुक्ती मोर्चाचा लढवय्या, संघर्ष जारी रहेगाचा संपादक बोलत होता. पण मुख्य म्हणजे लढवय्या, संपादक, संन्यासी आणि राजनीतिज्ञ या सगळ्यामध्ये कुठे द्वैत दिसत नव्हतं. हा सर्व संदर्भ त्यांच्या ध्यानात आला असावा, कारण नंतर त्यांनी नावं घेऊन सर्वांची चौकशी केली. सध्या काय चाललंय विचारलं. दिल्लीत आधी इतर नेत्यांना, पक्ष कार्यकर्त्यांना भेटलो होतो. त्यातल्या बहुतेक जणांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची SSC परीक्षा देत असल्यासारखी उत्तरं दिली होती. त्यात आपण देशस्थितीवर, गंभीर समस्यावर चिंतन मांडतो असं भान निदान बोलण्यात, चेहऱ्यावर जाणवत नव्हतं. इथे मात्र स्वामीजींनीच विचारलं, अच्छा आपने तो खुद पंजाब में कार्य किया है, क्या देखा आपने? आपके कार्य का सारांश क्या है? सारांश काय सांगणार? डोळ्यासमोरून दृश्य भरभर सरकत गेली. हिरवागार समृद्ध पंजाब. 47 की तरह बहुत खून खराबा होगा, कोई नहीं रोक सकता असं सांगणारा तगडा शीख शेतकरी. पदयात्रेवरच्या एका मोठ्या ओसाडवजा गुरुद्वारात भेटलेल्या सुरिंदर सिंग सोडी, अमृतसरमध्ये रामदास सरायच्या गच्चीवर भेटलेला सोडीचा बॉस संत भिंडरावाले आणि संत लोंगोवाल, संत तोहरा, हरमिंदर सिंग संधू, भाई अमरीक सिंग सर्वजण डोळ्यासमोरून सरकून गेले. ब्लू स्टार वागवणारं सुवर्ण मंदिरही डोळ्यापुढे.
लष्करी कारवाईला ऑपरेशन ब्लू स्टार हे नाव कोणाला बरं सुचलं असेल. नानक निवासात किंवा रामदास सरायमध्ये आम्ही राहिलो होतो तेव्हा रात्री आवर्जून गॅलरीत येऊन उभे राहायचो. 3ऱ्या मजल्यावरून रात्रीच्या शांततेत आकाशाच्या घुमटाखाली विसावलेला सुवर्ण मंदिर परिसर दिसायचा. त्यात बरोबर मध्यभागी चांदण्यात चमकणारं प्रत्यक्ष सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिराच्या कळसावर एक निळा दिवा लावलेला असायचा. अंधारात, अस्वस्थतेत तो मंद प्रकाश सुवर्ण मंदिराच्या कळसावरून खाली स्त्रवताना दिसायचा. खरोखर एक निळा मुलायम तारा सुवर्ण मंदिरावर पाखर धरतोय असं वाटायचं. आणि मग त्याखालचं सारं विध्वंस पर्व आठवून सुन्न व्हायचं. वाटायचं त्या ब्लू स्टारचं आता ऑपरेशन झालं. सारांश इतनाही की फुटीरतावादाला शीख जनतेचा पाठिंबा नाही. सर्वसामान्यपणे शीख अजूनही स्वतःला अभिमानपूर्वक भारतीय मानतात. पण सुवर्ण मंदिरावरच्या लष्करी कारवाईबद्दल मात्र तीव्र असंतोष दिसतो. मुलाखत मी स्वामीजींची घेत होतो का ते माझी? कारण प्रश्न ते विचारत होते, उत्तर शोधायची धडपड मी करत होतो. आता त्यांनी विचारलं, ये असंतोष उन्हें किस ओर ले जा रहा है, राष्ट्रीय एकता की तरफ या उससे दूर? प्रश्नाचं उत्तर माहीत होतं. ते खेदजनक होतं. लष्करी कारवाईच्या पाठोपाठ शीख सैनिकांचे विद्रोह, भारतभरच्या वेगवेगळ्या शहरांमधल्या शीख नागरिकांची हिंसक अहिंसक आंदोलनं, खुशवंत सिंग सारख्या पत्रकारांनी किताब परत करणं, बीबीसीवर जगजीत सिंग चौहान यांचं भाषण, विदेशातल्या शिखांच्या मेळाव्यामध्ये खालिस्तान स्थापनेच्या प्रतिज्ञा, विमान अपहरण, राष्ट्रध्वज पायाखाली तुडवणं, जाळणं आणि हे सर्वच रंग स्पष्ट करणारी पंजाबमधून आलेली पत्र हे सर्व काय दर्शवतात? आजच दुपारी श्री तपस्वींबरोबर काश्मीर आणि पंजाबविषयी चर्चा करत बसलो होतो. तपस्वी म्हणत होते, त्या त्या प्रांताच्या जमातीच्या काही तक्रारी असतीलही, त्या सोडवल्या जायला हव्यात, पण कोणत्याही परिस्थितीत भारत मुर्दाबाद हे कसं खपवून घ्यायचं? पंजाबमधले शीख अतिरेकी आणि काश्मीरमधल्या देशद्रोह्यांचं संधान आहे. समजा काश्मीर खोऱ्यातल्या जनतेच्या काही मागण्या असतील, पण त्यासाठी एकदम पाकिस्तान जिंदाबाद? तिथल्या शीख मुसलमानांनी एकत्र येऊन श्रीनगरमध्ये निदर्शनं केली. त्यात घोषणा होत्या, शीख मुस्लिम भाई भाई, हिंदू कौम कहां से आई. भारतीय प्रवाशांना पकडून श्रीनगरमध्ये बेदम चोपण्यात आलं. श्रीनगरच्या रिगल चौकात घोषणा रंगवलेल्या होत्या, इंडियन डॉग्स गो बॅक. आजपर्यंत एवढंच ऐकून होतो म्हणे की विदेशातल्या काही सार्वजनिक ठिकाणी बाहेर पाट्या लावलेल्या असायच्या, डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड. आता भारतातही? तर आमची ही चर्चा चालू असताना एक सरदार पत्रकार तपस्वींशी बोलायला आले. 2-4 इकडच्या तिकडच्या हवा पाण्याच्या बाता झाल्यावर श्री तपस्वींनी त्यांना विचारलं, कैसा हाल है? उत्तर आलं, अब क्या है, हमारे लिए तो सब बुरा हाल है. अच्छा, अब क्या होगा? देखते रहना, वही होगा जो मैंने पहले कहा था, वही होके रहेगा. सरदारजी निघून गेले. नंतर तपस्वींनी ओळख सांगितली. ते एका महत्वाच्या इंग्लिश वृत्तपत्राचे दिल्लीतले स्पेशल करस्पॉन्डंट होते, वृद्ध आणि समजूतदार. त्यांनी पूर्वी गप्पांमध्ये तपस्वींना सांगितलं होतं की कोणत्याही कारणाने आर्मी सुवर्ण मंदिरात घुसली तर खालिस्तान झालंच म्हणून समजा. आता ते सरदारजी सांगत होते, वही होके रहेगा. दिल्लीतल्या गुरुद्वारा बांगला साहेबमध्ये भिंद्रावाल्यांची पोस्टर्स आणि भारत सरकार मुर्दाबादच्या घोषणा झळकत होत्या. तिथे रंगवलेली वाक्य होती, 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग, 5 जून 1984 सुवर्ण मंदिर, किंवा 1919 जनरल डायर, 1984 श्रीमती गांधी. त्या भिंतींवर भारतीय लष्कराचा धिक्कार केलेला होता. त्यामुळे आपलं म्हणणं खोटं ठरावं अशी मनोमन इच्छा धरून स्वामीजींना मी सांगितलं, फिलहाल तो असंतोष उन्हें राष्ट्र से दूर लिए जा रहा है असं वाटतं. स्वामी अग्निवेश जरा विचारात पडले. मग सावकाश ठामपणे म्हटले, सध्याच्या वातावरणात शीख समाजाचा मोठा हिस्सा काही ऐकून घ्यायला तयार नाही. ही धर्मांधता आहे. दे आर नॉट ओपन टू रिझन. आणि धर्मांधता, मग ती कोणाचीही असो,
हिंदूंची, मुस्लिमांची, ख्रिश्चनांची, कोणाची बहुत बुरी चीज आहे. माणसाला राक्षस करते ती. स्वामी अग्निवेश यांनी भारतभर त्यांच्या संपर्कात असलेल्या काही विधायक कार्यकर्त्यांची रॅडिकल्सची बैठक बोलवली होती. त्या बैठकीला सुरेंद्र मोहन, शंकर नियोगी, शरद जोशी, अरुण शौरी वगैरे उपस्थित होते. आसामच्या विद्यार्थ्यांनाही निमंत्रण होतं, पण ते दाखल झाले नव्हते. त्याच बैठकीच्या निमित्ताने आलेला एक कार्यकर्ता आमची चर्चा ऐकत होता. तो म्हणाला, शीख बुद्धिवादी वर्ग सुद्धा स्पष्ट विचार आपल्या समाजासमोर मांडत नाही. उलट त्याच्या विचारातही अतिरेक्यांना जवळची छटा असते. ही धोक्याचीच बाब आहे. चांगले चांगले विचारवंत खुशवंत सिंग पाहना, पण धर्म, सुवर्ण मंदिर म्हटलं की विचार विसरतात. या बाबतीतला एक गंमतशीर अनुभव पदरी होता. जून 1983 मध्ये झालेल्या पहिल्या पंजाब सद्भाव यात्रेत काही कार्यकर्त्यांनी चंदीगडमधल्या एका कम्युनिस्ट सरदार पुढाऱ्याची पंजाब समस्येवर मुलाखत घेतली होती. त्यानं थोडक्यात सर्व अतिडावा, टिपिकल साम्यवादी विचार आक्रमकपणे मांडला होता. भारत हे राष्ट्र नाहीच, अनेक राष्ट्रांचा तो संघ आहे, प्रत्येक नॅशनॅलिटीला आपले काही हक्क आहेत वगैरे वगैरे. तिथे एका खट्याळ पोऱ्यानं कॉम्रेड सरदारजींना विचारलं, साम्यवादी तत्वज्ञान तर धर्माला अफूची गोळी मानतं आणि तुम्ही साम्यवादी असून शीख धर्मानुसार कार कसे काय बाळगलेत? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, शीख धर्म साम्यवादी तत्वज्ञानाच्या वर आहे. झटक्यात त्यानं बेलूर मठात न चुकता रोज जाणाऱ्या मार्क्सिस्ट कार्ड होल्डरशी आत्मिक नातं जोडलं की. हा कार्यकर्ता पुढे सांगत होता, एक वेळ लष्करी कारवाईबद्दलची अस्वस्थता आपण समजू शकतो. एका समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का लागला तर आपण त्यांना समजावून घ्यायला हवं, पण त्याची प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रविरोधी भूमिका समजण्याच्या पलीकडची आहे. खुशवंत सिंगचा मुलगा राहुल सिंग याला मी विचारलं, हिंदू मनात शिखांच्या बद्दल अजून आदर आहे. सरदार म्हणजे रफ, सरदार म्हणजे डेअर डेव्हिल, कष्टाळू, देशभक्त अशीच भावना तुमच्याबद्दल हिंदू मनात आहे. त्या भावनेला या असल्या वागण्याने धक्का बसतोय, कल्पना आहे का तुम्हाला? स्वामीजींनी सांगितलं, सर्व समस्येच्या मुळाशी जाऊन शोधायला हवं. मुळात हे निर्माण का झालं तेच सापडायला हवं. राजकारणापेक्षा देशकारण महत्वाचं आहे. आवाज मृदू होता. शब्द सावकाशपणे निस्संग बाहेर येत होते. तरीही उत्तरानं समाधान होत नव्हतं. उपाय काय? याचं ठामपणे उत्तर देणारा कोण आहे? कोण तशी परीक्षेच्या गाईडमधल्यासारखी निश्चित उत्तरं देईल अशी अपेक्षा बाळगणंच चूक आहे. ज्याचा त्यानं आपापल्या मार्गानं उत्तर शोधायचा प्रयत्न करायला हवा. मग कदाचित असं होईल की कोणत्या तरी वळणावर सगळे रस्ते एकत्र भेटतील. तोवर स्वामी अग्निवेश ही एक व्यक्ती नव्हे, मार्ग म्हणून डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत आहे? सर्व संघ परित्यागी संन्यासी. हा संन्यासी रजनीशी पद्धतीचा नाही. तिथे भगवे कपडे ही फक्त एक लेटेस्ट फॅशन आहे. अग्निवेशांची भगवी कफनी म्हणजे अंगावर सतत जळता निखारा वागवणे. स्वतःसाठी काहीही करायचं नाही, तरीही समाजविमुख व्हायचं नाही, असा निस्वार्थ उपभोग शून्य संन्यस्त सत्ताधारींचा एक वर्ग हे अशक्यप्राय स्वप्न आहे का? पण थेट प्लेटो आणि मार्कस ऑरेलियस पासून राधाकृष्णन यांच्यापर्यंत फिलॉसॉफर किंग, तत्वज्ञ सत्ताधारीचं वर्णन करण्यात सर्वांच्या लेखण्या झिजल्यात. चाणक्य विष्णुगुप्त राजाला उपभोगशून्य स्वामी म्हणतो. विवेकानंद सांगतात, यापूर्वीच्या भारतात शेकडो ऋषी झाले, यापुढच्या भारतात हजारो ऋषी होतील, यावर श्रद्धा ठेवा. जो जशी श्रद्धा ठेवतो तो तसा होतो. योगी अरविंद म्हणतात, एक काळ असा असतो की सर्व योगी संन्यासी समाजापासून दूर एकांतात साधनेत निमग्न असतात. योग्य वेळ येताच ते पुन्हा समाजात परततात. शतकानुशतकांच्या जीवनविमुख अध्यात्मात दयानंद, विवेकानंद ते स्वामी अग्निवेश हे अरविंदांनी मांडलेल्या प्रक्रियेचंच रूप मानायचं का? आणि आज जिथे सर्वच आशावादी ध्येयनिष्ठ जाहीरनामे सिंहासनांच्या पायरीपाशी पोचले की भोवळ येऊन पडतात, तिथं संन्यस्त राजनीतिज्ञ करून काही आशा बाळगणं मृगजळ आहे का? एवढं खरं की त्रिवेंद्रममधल्या एका विराट सभेत स्वामी चिन्मयानंद म्हटले होते, देशाचं राजकारण आहे असंच राहिलं तर समाजधारणेसाठी स्वामीजी मे हॅव टू बेग फॉर व्होट्स. 14-15 जुलै 1984, मुक्काम जम्मू.
जम्मू शहरात प्रवेश करण्यापूर्वी मुनव्वर तावी नदीवर एक मोठा पूल लागतो. क्षणभर पुलाच्या ह्या टोकाला उभं राहून एका वैचारिक नजरेनं जम्मू काश्मीर राज्य पाहायचं ठरवलं तर कसं दिसेल? जम्मू काश्मीरमधल्या बुद्धिवंतांचा दावा आहे की संपूर्ण भारताच्याच एका छोट्या प्रतिकृतीचं दर्शन घडेल. जम्मू, काश्मीर आणि लडाख असे या राज्याचे 3 भाग. भौगोलिक रचना, भाषा, वेशभूषा, राहणी, राजकीय दृष्टिकोन, धर्म सर्वच बाबतीत तीनही विभाग परस्परांपासून अत्यंत भिन्न आहेत. त्या भागाच्या समस्यांना, मागण्यांना वेगवेगळं रूप आहे. तरीही भारताच्या शीर्षस्थानी जम्मू काश्मीर हे एकसंध राज्य आहे. एक सरकार, एक विधानसभा, एक कायदा, यात तर ऐक्य दिसतंच, पण प्रांताला स्वतःचा ध्वज, स्वतःची राज्यघटना, कलम 370 दिलेली अंतर्गत स्वायत्तता, यामुळे त्याचं वेगळेपण अधिकच उठून दिसतं. अशा रीतीने विविधतेत एकता दर्शवणारा या अर्थानं ते भारताचं एक छोटं रूप आहे, असा त्या बुद्धिवंतांचा दावा असतो. आणखी अनेक अर्थांनी त्यांचा दावा खरा मानावा लागेल. मुळात काश्मीरी सालस, शांतताप्रिय, गरीब, कायदा पाळणारा. आता या भागात जातीय तणाव, हिंसक राजकारण, फुटीरतेच्या कारवाया यांनी आपली खेळी खेळायला सुरुवात केली. इथे घडणाऱ्या छोट्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या मुळाशी असे धोकादायक खेळ असतात. सोबतीला सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार, विषमता आहेच. नैसर्गिक साधन संपत्ती आणि दरडोई सौंदर्य या बाबतीत श्रीमंत असलेल्या काश्मीरमध्ये बोटावर मोजता येणे इतके अमीर सोडले तर दारिद्र्यच नांदत असतं. नकाशामध्ये दाखवला जातो तो सगळा काश्मीर प्रत्यक्ष भारताच्या ताब्यात नाही. या काश्मीरच्या हुंजा, स्कार्दू आणि बाल्टिस्तान, गिलगिट हे भाग 48च्या घुसखोरीत पाकव्याप्त बनले. त्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतं आणि जम्मू काश्मीर, लडाखला भारतव्याप्त काश्मीर, ऑक्युपाईड काश्मीर म्हणतं. पाकिस्तानच्या ताब्यातल्या काश्मीरच्या या भागातून चीन पाकिस्तान जोडणारा रस्ता जातो. काराकोरम पर्वत मालिकेतल्या कुंजरेब खिंडीतून जाणारा हा रस्ता भारताच्या सुरक्षिततेला एक नवीनच आव्हान देऊन राहिलाय. भारताच्या सुरक्षिततेला काश्मीरच्या बाहेरून आव्हान आहे तसं आतूनही आहे. पाकिस्तानशी जवळीक सांगणारे, स्वतंत्र काश्मीरचं स्वप्न पाहणारे, चीन, अरब किंवा अमेरिका यांचं सहाय्य शोधणारे अनेक गट काश्मीरमध्ये वावरतात. या सर्व अर्थांनी सुद्धा जम्मू काश्मीर ही भारताची छोटी प्रतिकृती. मुनव्वर तावीच्या पुलावर उभं राहून एवढं सगळं एका आवाक्यात आणायचं म्हटलं की एका विशालकाय हिमनग सदृश समस्येचं अस्पष्टसं भान यायला सुरुवात होते. मग फारुख सरकारचं पतन आणि त्याभोवती गुंतलेल्या सर्व घटना मालिकेला केवळ सत्ता नाट्य एवढंच रूप राहत नाही, राष्ट्रीय एकात्मतेच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अंगांची रूपं त्या घटना मालिकेत प्रतिबिंबित झालेली दिसतात. म्हणून या पुलावर उभं राहायचं आणि नंतर तो पार करून जम्मू शहरात जायचं, ते ही रूपं समजावून घ्यायला. 10वीत असताना बडोद्याला एका राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी गेलो होतो. भारतभरच्या समान वयाच्या संस्कारक्षम विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना जागवायची असा उदात्त हेतू शिबिराच्या संयोजकांनी बाळगला होता. प्रत्येक प्रांतातून 5-5 विद्यार्थी निवडून घेतले होते. त्यातले अनेक विद्यार्थी अजून लक्षात आहेत. अनुपम नावाचा मणिपुरी विद्यार्थी, सुब्रमण्यम नावाचा मूळ तमिळ पण कलकत्त्यात राहून बंगाली बनलेला बाबू, बॉम्बेचा कॉस्मोपॉलिटन हर्ष दिवेचा, कर्नाटकमधला शेणॉय वगैरे. भारतापुढं राष्ट्रीय एकात्मता नावाची काही समस्या आहे याचं त्यावेळी भानच नव्हतं. हे सगळे वेगवेगळ्या चेहऱ्यांचे मित्र आपले वाटत होते. त्यात काश्मीरचा एक विद्यार्थी होता, खास काश्मीरी सौंदर्य लिहिलेला, सुरेख इंग्लिश बोलणारा हा हसणारा युवक राजकुमार हे नाव लावत होता. ते नाव त्याला शोभत होतं. तेव्हापासून काश्मीरी माणूस म्हटला की त्याचं नाव राजकुमार असणार असं मला उगीचच वाटतं. जम्मूकडच्या गर्दी भरल्या गरम दाटीवाटीच्या प्रवासात असा एक हसरा गप्पिष्ट राजकुमार भेटला होता. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहेच, हे राजकारणी लोक त्यांच्या हितसंबंधासाठी जानबूझ के बार बार ये इशू उछालते रहते हैं असं किरकोळीत सांगून यानं राजकुमारनं फारुखच्या सरकार पतनाची घडामोड निकालात काढली. इथपासून पुढं प्रवासात डर्टी पॉलिटिशियन ही शब्दरचना इतक्या वेळा ऐकायला मिळाली की पुढे पुढे मला तो पिवळं पितांबर सारखा प्रकार वाटायला लागला. दिल्लीच्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात काश्मीर प्रश्न दुसऱ्याच एका पद्धतीने निकाली काढण्यात आला. एका अधिकाऱ्याने अगदी निरागस फटकळपणे विचारलं, आता आठवला का काश्मीर तुम्हाला? इतक्या वर्षापासून हा प्रश्न आहे, तेव्हा कुठे होतात? तुमच्या इकडची लोक पेपर बिपर वाचत नाहीत वाटतं. त्यांना दुसऱ्या एका वरिष्ठाने परस्पर उत्तर दिलं, प्रश्न बऱ्याच वर्षांपासून असला तरी नवनवीन घडामोडींच्या संदर्भात तो पुन्हा पुन्हा अभ्यासावा लागतोच. मग माझ्याकडे वळून सांगितलं, मुळात प्रश्न समजायला सोपा आहे. काश्मीर हा मुस्लिम बहुसंख्याक प्रांत असल्यामुळे फुटीरतेचे प्रश्न उद्भवतात. काही नाही, कलम 370 उडवा, तिथे हिंदू लोकसंख्या वाढवा आणि पहा आत्ताची समस्या सुटते की नाही. जम्मू काश्मीर समस्येकडे पाहण्याच्या एका दृष्टिकोनाचा श्री गणेशा त्यांनी लिहिला. पुढच्या अध्यायांची पानं जम्मूमध्ये उलगडली. अस्मिता पक्षाची. श्री चमनलाल गुप्ता हे जम्मू भाजपचे एक महत्त्वाचे नेते. भाजप ही जम्मू विभागातली एक माजी राजकीय शक्ती, म्हणजे तुर्तास तरी. जून 1983च्या निवडणुकात या भागातून 23 सीट काँग्रेसने मिळवल्या, भाजप 0. त्यामुळे चर्चेला तिथून सुरुवात झाली. गुप्तांनी सांगितलं, काँग्रेसनी त्या निवडणुकीत सरळ सरळ जातीयता पेटवली. जम्मूतल्या हिंदूंना असं चिथावलं की मुस्लिम पाठिंब्यावर तुमच्यावर सत्ता गाजवणार. नॅशनल कॉन्फरन्स हा तुमच्या हिताला धोका आहे, पण अशातून हिंदू हिताचं रक्षण आम्हीच करू शकू, कारण केंद्र सरकार आमचं आहे. हिंदूंमध्ये अस्वस्थता निर्माण करणारं पुनर्वसन विधेयकही रद्द करायचं आश्वासन काँग्रेसने त्यावेळी लोकांना दिलं. असं झाल्यामुळे त्या निवडणुकात सरळ सरळ जातीय ध्रुवीकरण झालं. हिंदूंची मतं काँग्रेसकडे, मुस्लिमांची नॅशनल कॉन्फरन्सकडे. साहजिकच जम्मू विभाग काँग्रेसच्या अधिपत्याखाली आणि काश्मीर व्हॅली नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रभुत्वाखाली अशी सीमारेषा आखली गेली. जम्मू काश्मीरच्या राजकारणात पूर्वी कधी नव्हता एवढा तणाव निर्माण झाला. आधी कल्पना न देता रात्रीच्या वेळी घरात घुसल्यावरही घरगुती वेशातल्या चमनलालजींनी हृदय स्वागत केलं होतं. एकीकडे टीव्ही चालू होता, दुसरीकडे गुप्तांचा ओघ. त्यानंतर निवडणुका आल्या दिवसापासून फारूक सरकार पाडायचा प्रयत्न काँग्रेसने चालवला होता. 2 जुलैचा प्रयत्न हा काही पहिलाच प्रयत्न नव्हता. त्यापूर्वी फारूक साहेब देशविघातक शक्तींना आश्रय देतात असं निमित्त करून सरकार पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे, पण ही धुळफेक आहे. फारूक सरकार मौलवी मीरवाजच्या पाठिंब्यावर चालतं, म्हणून फारूक जातीयतावादी, कारण मौलवी मीरवाज हा कम्युनल माणूस आहे. शिवाय काश्मीरमधल्या सार्वमत आघाडी या फुटीरतेचं राजकारण करणाऱ्या प्रकरणाचा मीरवाज हा नेता वगैरे कारणं पुढे करून काँग्रेस फारूक जातीयतावादी राष्ट्रद्रोही आहे असं दाखवायचा प्रयत्न करते. पण स्वतः काँग्रेस त्याहून काय वेगळे? फारूकना मीरवाज चालतो, काँग्रेस जमाते इस्लामचा पाठिंबा मिळवण्याच्या मागे असते. तेव्हा चालू असलेल्या या राजकारणात समाजहिताचा वगैरे काही विचार नाही. हा सरळ सरळ सत्तेसाठी 2 क्रूक्सचा झगडा चालू आहे. विमान पळवण्याविषयीचंच उदाहरण घ्या ना. आता 5-6 जुलैला झाला हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी 2दा असं झालं होतं. तेव्हा चौकशी करण्याचा आग्रह फारूक अब्दुल्लांनी धरला होता. त्याला काँग्रेसने विरोध केला, कारण मग कॉन्फरन्सला बडवण्याची एक काठी हातून गेली असती. फारूक अब्दुल्लांचं शीख अतिरेक्यांशी संधान आहे असं म्हटलं जातं, पण काँग्रेस काय मागय? काँग्रेसचे सेक्रेटरी पुरदमन सिंग, माजी आमदार, शीख कॅम्प्सना गेलेच होते. पूंछमधल्या अतिरेकी शिबिराशी संधान जोडायचा प्रयत्न काँग्रेसनेही केलाच. याच कॅम्पला भाई अमरिक सिंग आला होता. हे सर्व पाहता फारूक अँटी नॅशनल, अँटी इंडियन वगैरे आरोप हे फक्त दाखवायचे दात झाले. खरे खायचे दात फारूक अँटी इंदिरा हेच आहेत. नाहीतर देशद्रोहाचा आरोप लावून फारूक अब्दुल्लांना जेलमध्ये का नाही टाकलं? असं सर्व काही. गुप्तांचं एक सलग भाषण झालं नाही. मध्ये मध्ये एखादा प्रश्न, उपप्रश्न, त्याला उत्तर असं चालू होतं. याची इथे सोयीसाठी सलग मांडणी केली. अशी मांडणी करता यावी एवढी त्यांची उत्तरं मुद्देसूद, परस्पर संबंध होती. दिल्लीत अडवाणींनी सांगितलेल्या चौकटीत चमनलाल गुप्ता विश्लेषण करत होते. फक्त जम्मू काश्मीरच्या राजकारणात वावरल्यामुळे स्थानिक संदर्भ जरा अधिक होते. त्यातून भाजप पुढचा एक पेच स्पष्ट होता. मुळात अशा पेचात सापडून मागच्या काश्मीर निवडणुकीत भाजप पार धुतला गेला. आजपर्यंत हिंदू व्होट हा भाजपचा, माजी जनसंघाचा आधार होता. यावेळी काँग्रेसनं ते मत खाल्लं.
याला भाजप नेते जातीय ध्रुवीकरण म्हणत होते. आताही पुन्हा तसाच पेच. आपण म्हणता आहात याचा अर्थ तुमचा फारुख सरकारला त्यांच्या धोरणांना पाठिंबा आहे असा घ्यायचा का? मुळीच नाही. फारुखनं आमचा प्रथमपासून स्पष्ट विरोध. फारुख सरकार देशविघातक कारवायांना पाठीशी घालतं असं निसंदिग्धपणे भाजपनेच प्रथमपासून सांगितलंय. आमचा आक्षेप आहे तो हे सरकार पाडण्याच्या पद्धतीबद्दल. लोकशाही पूर्णपणे बाजूला सारून हा कट घडवण्यात आला. दिल्लीचा दूत असलेला गव्हर्नर जगमोहन हे सर्व घडवून आणत होता. चालू कटाची तयारी पूर्ण झाल्यावर 1 जुलैला आधी गव्हर्नर साहेबांनी सर्व सत्तासूत्र ताब्यात घेतली. श्रीनगरमध्ये आर्मी तैनात केली. सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्या दिल्लीहून मागवून घेतल्या. थेट मध्य प्रदेश पोलीसचं सहाय्य मागवलं. अशी कटाची आणि नंतरच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाल्यावरच फारुखना बोलवण्यात आलं. बरं, त्यानंतर तरी मुख्यमंत्र्यांचा सल्ला गव्हर्नरनी मानला का? काश्मीरच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांचा सल्ला गव्हर्नरना बंधनकारक असतो. 2 जुलैला डॉक्टर फारुखनी गव्हर्नरना विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला. तो जगमोहननी धुडकावला आणि सत्ता GM शहांच्या हातात दिली. वास्तविक शहा यांचा खालेदा गट, त्यात सामील झालेले 15 आमदार हे फुटीर. इथंही काश्मीरच्या घटनेनुसार त्यांचा विधानसभेत मतदानाचा हक्क नष्ट व्हायला हवा होता. पक्षांतरबंदी कायदा करणारं काश्मीर हे भारतातलं पहिलं, एकमेव आणि त्या कायद्याच्या चिंध्या पाहता बहुधा शेवटचं राज्य. तसंही झालं नाही. यापूर्वी शेख अब्दुल्लांचं काँग्रेस आधारावर चालू असलेलं सरकार असंच कोसळलं होतं. त्यावेळी शेख साहेबांच्या पाठी केवळ 2 सदस्य होते. तरी त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित करून नव्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. आता फारुखना 36 आमदारांचा पाठिंबा होता. इथे पेच स्पष्ट होत होता. फारुखना पाठिंबा नाही कारण त्यांची धोरणं देशहिताला घातक. त्यांना दूर करण्याच्या काँग्रेसी कारवाईलाही पाठिंबा नाही कारण ती लोकशाहीला धरून नाही. इकडे आड तिकडे वीड. या पेचाचा उल्लेख करून मी त्यांना विचारलं, आजपर्यंत भाजपचं राजकारण राष्ट्रवादी पायावर चालत आलं. तुम्हीच सांगतात की फारुख अब्दुल्लांची देशनिष्ठा संशयास्पद आहे. असं असून त्यांची तळी उचलून धरण्यासाठी विरोधी पक्षीयांच्या मेळात भाजप कसा काय? त्यांचं उत्तर, उलट या परिस्थितीत विरोधी पक्षांचा एक आवाज आहे हेच बरं आहे. काँग्रेसच्या या अत्यंत घातकी राजकारणामुळे काश्मीर घाटीतलं जनमत खवळलेलं आहे. कारण ते नॅशनल कॉन्फरन्सच्या मागे आहे. त्यांच्या सभांमधून भारतविरोधी आवाजांना अनुकूल तोंड मिळू शकतात. अशा वेळी विरोधक फारुखच्या पाठीशी उभे राहिले तर काश्मीरी जनमताच्या हे ध्यानात येईल की इंदिरा म्हणजे भारत नव्हे. हा भाजपचाच नेता बोलतोय काय? हिंदू व्होट काँग्रेसकडे. जम्मूतल्या जनमताचा अंदाज नाही. काश्मीरमधल्या जनमताची काळजी लागलेली. काहीतरी गफलत आहे. हे आजपर्यंतच्या भाजप पॅटर्नमध्ये बसत नव्हतं. जम्मूतल्या जनमतानी फारुख सरकार पडल्याबद्दल खुलेपणाने आनंद व्यक्त केला होता आणि काश्मीर पार्टीविषयी जमनालालजी सांगत होते ते खरं होतं. भाजपचा बेस जम्मूत, हे काश्मीर घाटीतलं जनमत सांभाळायला निघाले होते. इकडे बेस तर काँग्रेसनं ढासळवलेला. हे सर्व एकाच सूत्रात बसून पाहायचा प्रयत्न करताना जरा गोंधळ उडत होता. म्हणून मी विचारलं की मग या शहा सरकारबद्दल तुमची भूमिका काय? त्यांचा दावा खरा आहे असं त्यांना सिद्ध करायचं असेल तर त्यांनी काश्मीर पुनर्वसन कायदा रद्द करावा. सध्या तो सुप्रीम कोर्टात आहे, पण विधानसभा कायदा रद्द करण्याविषयी ठराव करू शकते. हा दिल्लीत ऐकलेला अडवाणी सिद्धांत. शहा यांनी तर म्हटलंच आहे, भारताशी काश्मीरचं विलिनीकरण पूर्ण व्हायला माझा पक्ष बांधील आहे. मी म्हणालो. चटकन ते म्हणाले, असं काश्मीरमध्ये सत्तेवर येणारा प्रत्येकच मुख्यमंत्री म्हणतो. म्हणजे काय अजून काश्मीरचं विलिनीकरण पूर्ण झालं नाही असं समजायचं काय? तो प्रश्नच नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहेच. तो प्रश्न निकालात निघालेला आहे. आता त्याच्या आड कोणतीही ताकद येऊ शकत नाही. मुखर्जींचं बलिदान, केंद्र सरकारकडून येणारी कोट्यवधी रुपयांची मदत, सैन्य आणि पाकिस्तानशी लढलेली 3 युद्ध, हे सर्व काश्मीर करता होतं. तरी अजून इथे फुटीर गट, त्यांना परदेशातून येणारा पैसा, स्वदेशातून मिळणारा घातक सहारा, हे सर्व ऐक्याला तडे पाडतच आहेत ना. श्यामाप्रसाद मुखर्जींची आठवण झाल्यावर चमनलाल गुप्ता भावनाशील झालेले दिसले. देशाचं ऐक्य हा त्यांचा जीव की प्राण विषय. त्यामुळे चर्चेला एकदम रंग भरला.
राजकारणाची चर्चा बाजूला पडली. काश्मीर 1983 असं एक इयरबुक पुढे आलं. त्यातलं एकात्मतेस बाधक घडामोडी या प्रकरणाचं पान उघडलं गेलं. खरंय, इथे अजून काश्मीर लिबरेशन आर्मी वावरते. तीत नौजवान सामील असतात. पाकव्याप्त काश्मीरकडून त्यांना मदत येते. पाकिस्तानातून हत्यारं येतात. स्थानिक संघटनांनाच आश्रय मिळतो. त्यातून छुपे हल्ले, घातपात, बॉम्बस्फोट, विमान पळवणं वगैरे प्रकार घडवून आणले जातात. गेल्या वर्षातली एक घटना, लंडनमध्ये म्हात्रे यांचा खून, त्यानंतर मकबूल भट्टची फाशी, त्या फाशीनंतर निषेध म्हणून श्रीनगरमध्ये दंगल उसळली होती. कुपवाडा मतदारसंघातले नॅशनल कॉन्फरन्सचे श्री लोन यांचे पाकशी थेट संबंध आहेत. त्यांनी जाहीर भाषणांमध्ये विधानसभेत भट्ट याच्या फाशीवरून शोर केला होता. हा मकबूल भट्ट पाकिस्तानी नागरिक, भारतात एकदा पकडला गेला होता, जेलमधून सुटून पळाला होता, पुन्हा पकडला गेला. त्याचे नातेवाईक बारामुल्ला रोडवरच्या सोपूर नावाच्या गावात राहतात. भारत वेस्ट इंडिज सामन्यातही खुलेआम पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तुमच्या इथे भिवंडीत दंगल झाल्यावर त्याची द्वेषमूलक प्रतिक्रिया श्रीनगरमधल्या हिंदूंना सहन करावी लागली होती. सुवर्ण मंदिरात सैनिकी कारवाई झाल्यानंतरही अशाच दंगली झाल्या. देशद्रोही घोषणा घुमल्या. श्रीनगरमधलं हनुमान मंदिर, आर्य समाज मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं. DAV स्कूल जाळण्यात आलं. जिया जिंदाबाद झालं. ही सर्व वाक्यही संवाद रूपातच येत गेली. एकेका प्रश्नाच्या उत्तरासहित चमनलाल गुप्तांमधला राजकीय कार्यकर्ता मागे पडत होता. संघ स्वयंसेवक पुढे येऊन अस्वस्थपणे सांगत होता, काश्मीर घाटीत हिंदू 2% कमी आहेत, म्हणून असुरक्षित आहेत. देशविघातक कारवायांमुळे काश्मीरही असुरक्षित आहे. नेहमीप्रमाणे गाडी अर्थात उपाय या चढणीवर येऊन पोचली. बहुसंख्य गाड्यांचे गिअर्स या चढणीवर फेल होतात. पण जम्मू काश्मीरमधून वर्षानुवर्ष ड्रायव्हिंग करणाऱ्या चमनलाल गुप्तांनी झटकन गिअर टाकला, ॲक्सेलरेटरवर पाय दाबला, रोरावत उत्तर दिलं, 370 कलम रद्द करणे. 370 मुळे विघटनकारी शक्तींना थारा मिळतो. केंद्र सरकारनेही खंबीर भूमिका घ्यायला हवी. पूर्वी काश्मीर प्रश्न युनोत वगैरे चालायचा. ते काही नाही, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. किंबहुना प्रश्न नाहीच असलाच तर पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचाच प्रश्न बाकी आहे. अस्मिता प्रदेशाची नाही, प्रश्न बाकी होते आहेत, पण शब्दांनी किती उत्तरं शोधता येतात, ती सुद्धा एका मुलाखतीत. याला मर्यादा आहेत. त्या मर्यादेतच हाती लागलेल्या शब्दांची शिडी करून उत्तरांच्या मजल्यावर जाता येतं का हे पाहायचं. चमनलाल गुप्तांच्या मुलाखतीने प्रचलित राजकारणापासून सुरुवात करून 1983 पार करत कलम 370च्या पाशी नेऊन सोडलं. काश्मीरमध्ये चर्चा करताना, प्रसंग अनुभवताना आणि विचार करताना बऱ्याच प्रश्नांचे रस्ते कलम 370 पाशी छेदताना जाणवत होते. म्हणून असं लक्षात येत होतं की 15 ऑगस्ट 1984 या पाटीपाशी पोचायला 15 ऑगस्ट 1947 पासून एक प्रवास करून येणं आवश्यक आहे. कारण घटनेचं हे 370वं कलम काश्मीरमध्ये घडलेल्या 1946 ते 48 सालच्या घटनांचं अपत्य आहे. भारत सोडताना ब्रिटिशांनी संस्थानांसमोर 3 पर्याय ठेवले: भारतात विलीन होणं, पाकिस्तानात विलीन होणं अथवा स्वतंत्र राहणं. भारत कायम खंडित ठेवण्याकरता केलेली ही योजना सरदार पटेलांनी उधळून लावली. संस्थानांचं विलिनीकरण खंबीरपणे पार पाडलं. 3 संस्थानांनी भारतासमोर प्रश्न निर्माण केला: जुनागड, हैदराबाद, काश्मीर. जुनागड हैदराबादचे संस्थानिक मुस्लिम, जनता हिंदू. काश्मीरचा संस्थानिक हिंदू, बहुसंख्य जनता मुस्लिम. जुनागडला पाकिस्तानात सामील व्हायचं होतं, तर हैदराबादचा निजाम आणि काश्मीरचा महाराजा हरिसिंग यांचं स्वप्न स्वतंत्र राहण्याचं. सरदार पटेलांच्या पोलादी हातांनी जुनागड हैदराबादचा प्रश्न मिटवून टाकला, पण काश्मीरचा महाराजा दाद देईना. पाकिस्तानचे राष्ट्रपुरुष कायदे आझम जिना यांनी शीख नेत्यांना दाखवलं होतं, त्याप्रमाणे हरिसिंगलाही प्रलोभन दाखवलं. पाकिस्तानात सामील व्हा, पूर्ण अंतर्गत स्वायत्तता देतो. दोघांनीही प्रलोभन नाकारलं. फरक इतकाच की शीख नेत्यांचा सक्रिय कौल भारताच्या बाजूने होता. महाराजा हरिसिंग
स्वतंत्र काश्मीरचं अव्यवहार्य स्वप्न कवटाळून बसले होते. साम दाम उपयोगी पडत नाही म्हटल्यावर पाकिस्तानी नेत्यांनी दंड भेद नीतीचा संमिश्र वापर चालू केला. काश्मीरमध्ये छुपे घुसखोर घुसवले. ते सरसरत श्रीनगरच्या आवारात येऊन ठेपले. तेव्हा मात्र प्रकरण पार कंठापर्यंत आलेलं पाहून महाराजानं भारताकडे मदत मागितली. भारताने सामिलीकरणाचा आग्रह धरला. मग सह्या झाल्या. भारतीय सैन्य विमानांनी काश्मीरात उतरवण्यात आलं आणि अतर्क्य वाटावं अशा पराक्रमाने या सैन्याने काश्मीर वाचवलं. थेट तेव्हापासून खरं तर सैन्यानेच काश्मीर वाचवलेलं आहे असं अनेक स्थानिक नागरिकांचंही मत आहे. 1948 मध्ये बारामुल्लापर्यंत पोचलेल्या भारतीय सैन्याने पुढच्या 48 तासात संपूर्ण काश्मीर मुक्त केला असता, पण पंडितजींच्या इशाऱ्यावर हुकूम काश्मीरचा प्रश्न युनोत दाखल झाला. युद्धबंदी झाली. प्रत्यक्ष ताबारेषा अस्तित्वात आली. काश्मीर प्रश्नाचं हे वटवागुळ तेव्हापासून युनोच्या तारेवर लटकत पडलंय. स्वातंत्र्याच्या या पहाट काळात काश्मीरबाबतच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळे काश्मीरला भारताच्या अंतर्गत एक खास दर्जा बहाल करण्यात आला. घटनेतल्या 370व्या कलमाच्या रूपानं या दर्जाला कायदेशीर रूप देण्यात आलं. तेव्हापासून 370 हा जम्मू काश्मीरच्या राजकारणातला सतत धगधगणारा मुद्दा. नंतरच्या काळात काश्मीरची सत्ता शेख अब्दुल्लांच्या हातात गेली. सत्तेचं स्थानांतर जम्मूतून काश्मीर घाटीत श्रीनगरमध्ये झालं. सत्तेचा तोलही हिंदूंकडून मुस्लिमांकडे झुकला. त्यानंतर गेल्या 30-32 वर्षांमध्ये शेख अब्दुल्लांची अटक, मिर्झा अफजल बेग, सादिक, सय्यद, मीर कासिम, बक्षी गुलाम अहमद यांची सरकारं, काश्मीरवरून भारत पाकिस्तान युद्ध, 1975 नंतर शेख साहेबांचं सेकंड कमिंग, फारुख अब्दुल्लांचा उदय, अशा सर्व काळात कलम 370 या मुद्द्याची अर्थगर्भता कमी झाली नाही. या कलमान्वये काश्मीरला खास दर्जा बहाल करण्यात आला आहे. घटनेच्या भारतीय संघराज्यातल्या राज्य या व्याख्येत काश्मीर बसत नाही. व्यवहारतः संरक्षण, परराष्ट्र धोरण, चलन आणि दळणवळण एवढी 4 खाती सोडून सर्व बाबतीत काश्मीर स्वतंत्र आहे. अकाली दलाच्या आनंदपूर साहेब ठरावातल्या मागणीचं प्रेरणास्थान आहे. अलीकडच्या काळात या कलमाच्या बऱ्याच तरतुदींना परस्पर छेद गेलाय. पूर्वीच्या काश्मीरच्या राज्यकर्त्यांना पंतप्रधान म्हणत आता मुख्यमंत्री म्हणतात. भारतीय संघराज्यात लागू असलेले बहुसंख्य कायदे काश्मीरलाही लागू पडतात. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कुलगुरू, गव्हर्नर यांच्या नियुक्त्यांचे अधिकार इतर राज्यांप्रमाणे काश्मीरच्याही बाबतीत भारताच्या राष्ट्रपतींच्या हातात आहेत. हळूहळू 370नी मुळात दिलेली स्वायत्तता आपोआप संकुचित झाली आहे, तरीसुद्धा नागरिकत्व विषयक कायद्याच्या रूपात त्याचा दंश अजून शिल्लक आहे. 370 या एका मुद्द्याकडे बघण्याचे दृष्टिकोन तरी किती असावेत. मुळात घटनेतली ही तात्पुरती तरतूद. आता तिच्या रक्षणाकरता काँग्रेस वचनबद्ध आहे, तरी 370 रद्द करायला भाजप शब्दबद्ध आहे. नॅशनल कॉन्फरन्सला 370 मध्ये काश्मीरच्या अस्मितेच्या रक्षणाची हमी दिसते, तर अनेकांना त्यात काश्मीरला मिळणारे आर्थिक फायदे कायम मिळत राहावेत अशी तरतूद दिसते. जम्मूतल्या हिंदूंच्या मते या कलमामुळं आपल्यावरचं मुस्लिम प्रभुत्व जपलं जातं, तर त्यामुळे जम्मूची अस्मिता धोक्यात आली आहे. तिला सुरक्षिततेची काही हमी हवी आहे. सत्तेत सहभागी करून घेतलं जात असताना दिलासा हवा आहे, तो मिळावा यासाठी बलराजपुरी म्हणतात, 370 नुसार जशी भारताच्या अंतर्गत जम्मू काश्मीरला स्वायत्तता आहे, तशी त्याच कलमांतर्गत राज्यांतर्गत जम्मूला स्वायत्तता द्या. डॉक्टर बलराजपुरी हा जम्मू काश्मीरच्या राजकारणातील अनुभवी बुद्धिवंत. बऱ्याच पक्षांमधून प्रवास पार झाला आहे. 1952च्या प्रजा परिषद आंदोलनापासूनच्या घडामोडींशी सक्रिय संबंधित. एकेकाळी शेख साहेबांच्या नॅशनल कॉन्फरन्सचे प्रांतिक अध्यक्ष होते. जम्मू आयडेंटिटीच्या प्रश्नावरून शेख साहेबांशी वाजलं. बलराजपुरींनी कॉन्फरन्स सोडली आणि ते जम्मू अस्मितेचे धर्मगुरू बनले. अशा रीतीने कलम 370 वर कोणतंच राष्ट्रीय मतैक्य नाही. या अर्थानं ये एक डेड इश्यू होता जा रहा है, उसकी जगह अब जम्मू आयडेंटिटी का सवाल उभर कर आ रहा है, रमेश अरोरा सांगतो. रमेश अरोरा एक तरुण वकील, जम्मूतला संघाचा अभ्यासू अधिकारी. पूर्वी पतियाळात शिकायला होता,
तेव्हा पंजाब विद्यापीठात अभाविपचं काम केलं. त्यामुळे साहजिकच AISSF शी त्याचा संबंध आला. पंजाब समस्येची समज त्यातून निर्माण झाली. आम्ही बोलत होतो त्या खोलीत रमेशनं गुरु गोविंद सिंगांचं उभं सौंदर्य 2 तस्वीरींमध्ये रेखून ठेवलं होतं. तर त्याला काही मित्र विचारायचे, कोई अपना गुरु नहीं मिला तुम्हें? रमेश त्यांना ठामपणे सांगायचा, ये अपना ही गुरु है. 1 वर्ष तर रमेश अरोराच्या अभावीपणं राष्ट्रवादी भूमिका न सोडता AISSF बरोबर हातमिळवणी करून पंजाब विद्यापीठाच्या निवडणुका लढवल्या. या सर्व अनुभवांमधून रमेशनं मत बनवलं, राष्ट्रीय एकता जपायची, वाढवायची, तर प्रांतीय विभागीय अस्मितांनाही स्थान देऊन राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घ्यायला हवं. जम्मूच्या बाबतीत प्रथमपासून इथल्या जनतेचं जरा चुकलंच. आधी स्वातंत्र्याच्या वेळी त्यांनी निर्णय आंधळेपणाने महाराजा हरिसिंगाच्या हवाली केला. नंतर सत्ता शेख साहेबांच्या हातात गेल्यानंतर आंदोलन सुरू केलं. त्यावेळचं प्रजा परिषदेचं हे आंदोलन भारताबरोबरच्या पूर्ण विलिनीकरणाचा आग्रह धरणार होतं. शेख साहेबांच्या नॅशनल कॉन्फरन्सचं आणि मुस्लिम जातीय राजकारणाचं प्रभुत्व झुगारून देण्यासाठी केंद्र सरकारच्या बाजूनं कौल देणं ही भूमिका प्रजा परिषदेनं घेतली. त्यामुळे आपोआपच जम्मूची अस्मिता जपली जाईल अशी सुप्त भावना होती. प्रारंभी या प्रजा परिषद आंदोलनात जम्मूतले मुस्लिमही सामील झाले होते. पाडर ते किश्तवाड या सत्याग्रही तुकडीचं नेतृत्व करणारा मुसलमानच होता. ख्वाजा अमर बट हे काश्मीरमधल्या प्रजा परिषदेचे निमंत्रक होते. प्रजा परिषदेचे एक नेते शेख अब्दुल रहमान हे स्टेट एक्झिक्युटिव्हचे सदस्य होते. म्हणजेच प्रारंभी जम्मू अस्मितेच्या प्रश्नाला तथाकथित जातीय रंग नव्हता. इथंच आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. काश्मीर गाठीतली बहुसंख्य जनता मुस्लिम असूनही खऱ्या अर्थाने आम जनतेचा कल कधीही पाकिस्तानकडे नव्हता. कारण काश्मीरी अस्मितेलाही स्वतःचं रूप आहे. जम्मू काश्मीरमधला मुसलमान निदान अगदी अलीकडेपर्यंत आधी जम्मूचा किंवा काश्मीरी असे, नंतर मुसलमान. पण नेहरूंच्या विनंतीवरून प्रजा परिषद आंदोलन 1953 नंतर मागे घेण्यात आलं. त्यांना प्रजा परिषद आंदोलन हिंदूंचं जाती आंदोलन वाटे. प्रजा परिषदेचा प्रवास पुढे जनसंघ भाजप असा झाला. पुढे शेख साहेबांच्या राजकारणाला, अर्थकारणाला जातीय रंग येत गेला. काश्मीरकडे झुकणाऱ्या राजकारणानं जम्मूकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आर्थिक मदतीचा ओघही प्रामुख्याने काश्मीर घाटीकडेच वाहत राहिला. शेख साहेबांच्या स्वतंत्र काश्मीरच्या स्वप्नाने जम्मूला हादरवलं. या सर्वांची प्रतिक्रिया म्हणून जम्मूतल्या आंदोलनांनी सतत 370 कलम रद्द करून काश्मीरचं भारताबरोबरचं विलिनीकरण पूर्ण करण्याचा आग्रह धरला. जनसंघानेच या मागणीचं अध्वर्युपद भूषवलं. म्हणून बरीच वर्ष जनसंघाला इथे चांगलं स्थान होतं. रमेशशी चालू होती ती प्रश्नोत्तरं नव्हती, गप्पा होत्या. हृदय स्वागत, मैत्री आणि जेवण यासोबतच रमेशनी या जम्मू अस्मितेच्या प्रश्नाचा परिचय करून दिला. जम्मूत आयुर्वेदिक कॉलेज व्हावं यासाठी आंदोलन करताना आपला शेख साहेबांशी संबंध आल्याचं त्यानं सांगितलं. जम्मूत आधी युनानी कॉलेज होतं, तिथे पाकी हेर पकडले गेले. आयुर्वेद कॉलेजला शेख साहेब फारसे अनुकूल नव्हते. त्यांनी केंद्रापुढे आयुर्वेद कॉलेजचा प्रस्ताव मांडताना मुद्दामच अपेक्षित खर्च इतका प्रचंड दाखवला की कॉलेजच बारगळलं. शेख साहेबांनी जम्मूचं हिंदू प्रभुत्व कमी करण्याकरता जम्मूत मुस्लिम कॉलनीज मुद्दामच वाढवल्या. मतदारसंघांची पुनर्रचना केली. काश्मीर पुनर्वसन विधेयकाद्वारे पाकिस्तान व्याप्त काश्मीरातले मुसलमान जम्मूत आणण्याचा डावही शेख साहेबांचाच. या सर्वामुळे हळूहळू इथल्या जनतेला स्वतःच्या अस्मितेचं भान येत गेलं. प्रचलित राजकारण चालू राहिलं तर जम्मूची अस्मिताच धोक्यात येईल असं जनतेला वाटायला लागलं. त्यातून बलराजपुरींची प्रांतांतर्गत स्वायत्ततेची मागणी पुढे आली. डॉक्टर करण सिंग म्हणतात, जम्मू विभाग काश्मीरपासून अलग करा आणि हिमाचल प्रदेशाशी जोडा. अशा सर्वातच फाळणीच्या काळात पाकिस्तानातून जम्मू भागात येऊन स्थानिक झालेल्या निर्वासितांना अजूनही काश्मीरमध्ये मतदानाचे, नागरिकत्वाचे हक्क मिळालेले नाहीत. अशांची संख्या निदान 35,000 आहे. काश्मीर पुनर्वसन विधेयकाच्या दारातून किंवा अन्य छुप्या खिडक्यांमधून आजही मुस्लिम इन्फिल्ट्रेशन चालू आहे. मी विचारलं,
1983 जूनच्या काश्मीर निवडणुकांवर या जम्मू अस्मितेनं काही परिणाम घडवला का? घडवला. गंमत अशी झाली की भाजपनी हिंदू दृष्टिकोन बदलला, तो यावेळी काँग्रेसने स्वीकारला. परिणामी जम्मूत काँग्रेस विजयी झाली. भरीत भर म्हणून जम्मूत भाजपमध्ये अंतर्गत फाटाफूट भरपूर होती. चमनलाल गुप्ता, ऋषिकुमार शुक्ला, तिलकराज शर्मा या गटांच्या आपसात लाथाळ्या चालत. भाजपनी कॉन्फरन्सची निवडणूक समझोता साधायचा प्रयत्न केला. याबद्दल जनतेत नाराजी होती. जम्मू नगर परिषद भाजपच्या हातात होती. तिथे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. शिवाय भाजपसमोर काही निश्चित ध्येय असल्याचं जनतेला जाणवत नव्हतं आणि काही झालं तरी भाजप सरकार बनवू शकत नव्हतं. काँग्रेसनी जम्मू आयडेंटिटीचा प्रश्न बरोबर उचलून धरला आणि निवडणुका जिंकल्या. मुक्काम जम्मू या कागदावर आता पक्षाची अस्मिता, या शेजारी प्रदेशाची अस्मिता अशी एक रेष उमटली गेली होती. त्या रेषांमधले रंग जरा ओलसर होत परस्परात मिसळत होते. म्हणून चमनलाल गुप्तांच्या पक्षकेंद्रित मुलाखतीनंतर रमेशनी मांडलेल्या जम्मू अस्मिता प्रश्न परत प्रचलित राजकारण मागच्या वर्षीच्या निवडणुका इथे येऊन भिडत होता. पण घटनांच्या वैचारिक मुद्द्यांच्या या उभ्या आडव्या रेषांमधून आणखी एक तिसरी रेषा आपोआप उमटत होती. त्याविषयी मी विचारलं, रमेश, जम्मूची अस्मिता ही भारतीय अस्मितेहून काही वेगळी की राष्ट्रीय अस्मितेचाच एक भाग? याच्या उत्तरावर जम्मू अस्मितेच्या प्रश्नाचा विचार व्हायला हवा हे अवलंबून आहे म्हणून विचारलं. ऑफकोर्स नॅशनल स्पिरिट स्टँड्स अबव्ह ऑल. आपल्याकडे ते कमी आहे, पण आपण हे ध्यानात ठेवायला हवं की त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्यपूर्ण अस्मिता जपत राष्ट्रभावना जोपासायला हवी. एवढ्या मोठ्या भारतातले अनेक धर्म, पंथ, जाती, वंश या सर्वात एकराष्ट्रीयत्व जागवायचं असेल तर आपलं जे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय वैशिष्ट्य, सहिष्णुता, सर्वसमावेशकता ते जपायला हवं. विविधतेतली एकता म्हणताना एकतेचा भाग अधिक फोकस होऊन विविधता पायदळी तुडवली गेली असं होता कामा नये. अस्मिता देशाची. पण हे नॅशनल स्पिरिट म्हणजे तरी काय आणि त्याचा प्रादेशिक अस्मितेशी मेळ कसा घालायचा? इंद्रेशजी म्हणतात, केवळ प्रचलित राजकारणाचा विचार करणं अदूरदर्शित्वाचं ठरेल. मुळाशी गंभीर प्रश्न आहे तो काश्मीर राष्ट्रीय प्रवाहाशी एकरूप करण्याचा आणि त्यासाठी देशभरचा हिंदू जागृत हवा, संघटित हवा. त्यांच्या या सूत्रबद्ध उत्तराच्या दर 2 वाक्यांमध्ये बरेच न बोललेले मुद्दे, शब्दबद्ध न केलेले प्रश्न, त्याची अद्ययावत उत्तरं असं बरंच काही होतं. पण मुख्य चर्चा राष्ट्रीय अस्मिता या मध्यवर्ती आसाभोवती घुमत होती. श्री इंद्रेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जम्मू काश्मीरचे प्रांत प्रचारक, मूळचे हरियाणातले, अभियांत्रिकीची पदवी घेतलेले, गोडव्यानं ओतप्रोत भरलेला हा माणूस 14 वर्ष संघाचा प्रचारक म्हणून राबतोय. जम्मू काश्मीर क्षेत्र त्यांना दिल्याला 1च वर्ष झालं, पण वर्षभरात त्यांनी संघाचं काम वेगाने वाढवलं. जम्मू क्षेत्रात संघाच्या 60 शाखा तर काश्मीर घाटीत 30 शाखा लागतात. लडाखमध्ये अजून नमस्ते सदा वत्सले पोचलेलं नाही. सुमारे 2000 स्वयंसेवक ही संघाची जम्मू काश्मीरमधली शक्ती. तर एरवी लोकांशी गप्पा मारतानाही विशेषतः जम्मू भागात संघमताचा प्रभाव जाणवतो. संघाच्या कार्यालयातल्या एका अनुभवी स्वयंसेवकाने सांगितलं, आम्हाला माहिती आहे की अस्तित्वाचा प्रश्न आहे, म्हणून लोक आमच्या पाठीशी उभे आहेत. उद्या तो प्रश्न जरा कमी झाला की पुन्हा आमच्या समाजातला स्वार्थ आमच्यात फूट पडेल. जम्मू काश्मीरात संघाचं काम आणि मतं यांना पाठिंबा असो नसो, मुलाखतदार त्यांचा परामर्श घेतोच. एवढं तरी संघकार्य दखलपात्र ठरलंय. पण मग जम्मू काश्मीरातच कशाला? सुमारे 1977 पासून आणीबाणी, संघबंदी, मार्च 1977 निवडणुका, जनता पक्ष वगैरे, इथपासून कोणत्याही राष्ट्रीय घडामोडीवर संघ काय म्हणतो हा प्रश्न वारंवार विचारला जायला लागला आहेच. श्री इंद्रेश सांगतात, संघाचा दृष्टिकोन असा आहे की प्रादेशिक भेदभावाला थारा मिळता कामा नये. जम्मू काश्मीरच्या विशिष्ट परिस्थितीमुळे इथे प्रादेशिकता आणि धर्मांधता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. इथे आप हिंदुस्तान से आए हैं हा प्रश्न अजूनही विचारला जातो, किंवा तुम लोगों के लिए सारा हिंदुस्तान है असं इथल्या हिंदूंना ऐकवलं जातं.
भारतात किंवा भारताबाहेरही मुस्लिम जगतात काही घडलं तरी आधी काश्मीरमधला हिंदू धोक्यात येतो. भुट्टोंची फाशी, मकबूल भट्टची फाशी, दहशतवाद्यांनी मक्केतली मशीद ताब्यात घेणं, हजरतबल प्रकरण, अशा सर्व वेळी इथे हिंदूंवर राग काढण्यात आलाय. त्यामुळे रागाचा रोखही नेहमी हिंदू बहुल क्षेत्राकडे असतो. मग असंघटित हिंदू आपापल्या जागा सोडतात. काश्मीरच्या या अशा खास मुस्लिम कॅरेक्टरमुळे नेहमी भारतविरोधी केंद्रविरोधी नेतृत्वच उदयाला येतं. काश्मीर घाटीत हे होऊ शकतं कारण तिथे हिंदू 3 ते 5% एवढेच आहेत. जम्मू प्रदेशात मात्र 70% हिंदू आहेत. तर काश्मीरच्या जातीय नेतृत्वाने जम्मूचा हा चेहरा बदलायचाही मुद्दाम प्रयत्न चालवला आहे. मतदारसंघाची पुनर्रचना करून किंवा या भागातली मुस्लिम वस्ती वाढवून पॉकेट्स तयार करण्याचा प्रयत्न जारी आहे. त्याला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बळजबरीनं घडवून आणलेल्या धर्मांतराचीही जोड आहे. नोकऱ्या, शिक्षण, बढत्या विकासाचे उपक्रम या बाबतीत हिंदूंविरुद्ध विषमता पाळली जाते. त्यामुळे आर्थिक विकासाच्या दृष्टीने सुद्धा जम्मू विभाग काश्मीरपेक्षा मागासलेला आहे. त्यातलेही छेडा, पूंछ, राजौरी हे भाग एव्हाना मुस्लिम बहुल बनले सुद्धा. पुनर्वसन विधेयक सध्या सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. ते कार्यान्वित झालेलं नाही. तरीही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या जिल्ह्यांमध्ये अलीकडे घुसखोरांच्या कारवायांमध्ये लक्षणीय वाढ आहे. एवढं कशाला, काश्मीर बाहेरच्या भारतातूनही इथे मुस्लिम आणवले जातात. त्यात उत्तर प्रदेशातल्या देवबंद स्कूलची मोठी भर आहे. अजूनही इथल्या मुस्लिम नेत्याचं, जनतेचं नव्हे, जनता गरीब कष्टाळू पापभिरू आहे त्यांना भडकवण्याचं काम नेते करतात. अजूनही इथल्या मुस्लिम नेत्यांचं स्वप्न स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं आहे. फारुख अब्दुल्लांच्या नेतृत्वाबद्दल काय म्हणाल? प्रातःशाखेवरच मुलाखत चालू होती. एका बाजूला सुमारे 12-15 मध्यमवयीन वृद्धांचे व्यायाम प्रकार, सूर्यनमस्कार चालू होते. जम्मूतल्या मध्यवर्ती भागातल्या सुप्रसिद्ध रघुनाथ मंदिराच्या आवारात भगव्या ध्वजासमोर एका दगडावर बसून श्री इंद्रेश बोलत होते. डॉक्टर अब्दुल्लांबद्दलच्या प्रश्नाला त्यांनी अनपेक्षित आश्चर्य वाटावं इतका अनपेक्षित मुद्दा मांडून उत्तराला प्रारंभ केला. काश्मीरच्या आत्तापर्यंतच्या नेतृत्वात फारुख अब्दुल्लाच बहुधा सर्वात जास्त सेक्युलर आहेत. त्यांची राजकीय दृष्टी शेख साहेबांच्या प्रमाणे केवळ काश्मीरपुरती मर्यादित नाही, पूर्ण भारतीय राजनीतीत ते लक्ष घालतात. कदाचित असं असेल की आज भारतातल्या मुस्लिमांना एकमुखी नेतृत्व नाही, ते फारुख अब्दुल्ला देऊ शकतात. देशभरचा मुस्लिम मतांचा गठ्ठा डॉक्टर अब्दुल्ला विरोधी पक्ष आघाडीच्या मागे खेचू शकतात. पण राजकारणाचा भाग म्हणून फारुख साहेब सुद्धा मुस्लिम जातीयतेचा अनुनय करतात. अलगाववादी शक्तींना आवरण्यात अक्षम्य ढिलाई दाखवतात. त्यांचा बागुलबुवा सतत पुढे ठेवून केंद्राकडून अधिक आर्थिक मदत मिळवावी असा इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणे त्यांचाही आडाखा असावा. पण आम्हाला कळलेल्या काही बाबींमुळे असं वाटतंय की पाणी वरवर वाटतंय त्याहून अधिक खोल मुरतंय. जगाच्या नकाशात मी काश्मीर एक स्वतंत्र देश म्हणून पाहू इच्छितो, असं फारुख म्हणाले आहेत. भारताकडून आर्थिक मदत बंद झाली तर इराण, इराक यांच्याकडून मदत मिळवू असा त्यांचा दावा आहे. यावर्षी AISSF वर बंदी घातल्यानंतर 19 एप्रिलला पूंछच्या एका गुरुद्वारात फारुखनी भाषण केलं. त्यात AISF ला देशभक्त असल्याचं प्रमाणपत्र बहाल करून सांगितलं की काश्मीरातही AISF वर बंदी आणावी असा दबाव माझ्यावर आणला जातोय, पण मी काश्मीरातलं लोकशाही स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही. पंजाबमध्ये लष्करी कारवाई चालू असताना इथे भारतीय विद्याभवनमधल्या भाषणात ते म्हणालेत, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. या संशयास्पात्र बाबींमुळे जम्मू प्रदेशनं फारुख सरकार हटवण्याचं स्वागत केलंय. पुण्यात, दिल्लीत आणि वृत्तपत्रातही काँग्रेसचे नेते जे मांडत होते ते आणि इंद्रेशजींच्या मुद्द्यांमध्ये खूप साम्य वाटत होतं. राजकीय पुढारी बहुसंख्याक अल्पसंख्याक अशी भाषा वापरून निधर्मित्व टिकून धरायचे. इंद्रेशजी मात्र थेट हिंदू मुस्लिम ही परिभाषा वापरतात. इतकाच काय तो फरक. कित्येक मुद्दे तर दिल्लीतल्या विठ्ठलराव गाडगिळांच्या मुलाखतीतून डिट्टो उचलल्यासारखे. फारुखचं देशद्रोह्यांशी संधान हा मुद्दा घ्या ना. म्हणून मी इंद्रेशजींना म्हटलं, अलीकडे काही समान भूमिकांवर संघ आणि काँग्रेस जवळ आलेले दिसतात. विशेषतः मागील वर्षाच्या प्रांतिक निवडणुकात संघाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं आम्ही ऐकून आहोत.
तेव्हा संघ हा संघ म्हणून काही करत नाही, पण स्वयंसेवक काही करायचं सोडत नाही. हे विचारधन परंपरेतलं स्टॉक उत्तर त्यांनी दिलं. पण तेवढ्यावर ते थांबले नाहीत. राजकारणाचं एक नवंच विश्लेषण त्यांनी मांडलं. 1952 ते 55च्या आसपास संघाने पुढाकार घेऊन एक राजकीय पक्ष स्थापन केला. पण असं ध्यानात आलं की त्यातून एक प्रकारची राजकीय अस्पृश्यता अस्तित्वात येते. विशेषतः जनता प्रयोगात जनसंघ गटाला ज्या तऱ्हेने एकटं पाडण्यात आलं, बळीचा बकरा बनवण्यात आलं, तिथे ही राजकीय अस्पृश्यता अधिकच जाणवली. म्हणून कोणत्या एकाच पक्षाची तळी उचलण्यापेक्षा राजकारणाच्या हिंदूकरणावर भर देण्याचं धोरण प्रकाशात आलं. बहुसंख्याकांना केंद्रवर्ती मानणारं राजकारण घडावं, असा त्यामागचा दृष्टिकोन आहे. असं झाल्यामुळे पूर्वीसारखं जनसंघ गटाशी संघाचं नातं राहिलं नाही, भाजपशी जवळीक राहिली नाही. त्यामुळे भाजपची जम्मू काश्मीरातली भूमिकाही इथल्या स्वयंसेवकांना पटली नाही, असं सांगून रमेश अरोराच्या मुलाखतीतल्या प्रमाणेच भाजपच्या अपयशाविषयीचे मुद्दे त्यांनी पुन्हा उच्चारले. काश्मीर भाजपमधल्या अंतर्गत लाथाळ्यांनी आमच्या शिस्तीच्या कल्पनांना धक्का बसला. नेहमीची हिंदू भूमिका भाजपनं सोडली, ती काँग्रेसनं धरली, याचा स्वयंसेवकांवर परिणाम झाला. अर्थात संघाने संघ म्हणून कोणतीही राजकीय भूमिका अधिकृतपणे धारण केली नव्हती. काँग्रेस भाजपमधल्या भूमिकांच्या अदलाबदलीबद्दल इंद्रेजींनी एक मनोरंजक दृष्टांत दिला. एकदा एक आस्तिक आणि नास्तिक यांचा देव आहे की नाही यावर जोरदार वाद झाला. बराच काळ तो अनिर्णित राहिला. शेवटी आस्तिक होता तो घरी परतल्यावर त्याला नास्तिकाची भूमिका पटली, त्यांनी देवाची मूर्ती फेकून दिली. नास्तिक होता तो घरी परतल्यावर त्याला वाटलं आस्तिक म्हणत होता हे खरंय, त्यांनी देवाची मूर्ती स्थापन केली. कलम 370 वरच्या प्रश्नालाही इंद्रेश यांनी वेगळंच वळण दिलं. हा परंपरागत पठडीतला स्वयंसेवक बोलतोय असं वाटू नये किंवा संघ बदलू लागलाय असं वाटावं, असं उत्तर त्यांनी दिलं. जम्मूतली जनता, हिंदू सुद्धा कलम 370 रद्द करू इच्छित नाही. विशेषतः आजकाल आसामचं उदाहरण ते डोळ्यासमोर ठेवतात. आसाममध्ये घुसखोरांच्या वाढत्या संख्येमुळे खुद्द असमीय अस्मिताच नष्ट होते की काय असं झालंय. जम्मू काश्मीरचं तसं होण्यापासून कलम 370 आपल्याला वाचवेल असं जनतेला वाटतं. त्यात आर्थिक फायदे आहेत, शिक्षण, नोकऱ्या याबाबतीत संरक्षण आहे, वस्तू स्वस्त मिळतात, केंद्राची भरघोस आर्थिक मदत येते, सबसिड्या मिळतात, हे सर्व 370चे उपकार. पण आमतौर पर जम्मू का जनमानस भी 370 हटाना नहीं चाहता है. फक्त मुठभर प्रखर राष्ट्रवादी मात्र 370 रद्द व्हावा असं म्हणतात, कारण त्या पाठीमागे फुटीर शक्ती आश्रय घेतात. अगदी आज सुद्धा 370नी आखून दिलेल्या स्वायत्ततेच्या आडून इथल्या हिंदूंना खच्ची करण्याचा प्रयोग चालू आहे. पूर्वी शेख साहेबांनी घेतलेल्या भूमी सुधार कायद्यामुळं पुष्कळशी जमीन मुस्लिम कुळांच्या हातात गेलेली होती. राजकीय सत्तेचा तोल मुस्लिम अनुवर्ती झालाच होता. या कायद्यांमुळे आर्थिक सत्तेचा तोलही असा बनला. धार्मिक सांस्कृतिक पातळीवरही हीच गोष्ट. अनेक हिंदू धर्मस्थळांवर मुस्लिम संस्था कब्जा करतात, त्याला सरकारचं संरक्षण असतं. शेख साहेबांनी 700 गावांची संस्कृत पद्धतीची नावं बदलून इस्लामिक नावं दिली. त्यानंतर मागल्या 10-12 वर्षात काश्मीर जास्तच फंडामेंटलिस्ट बनत गेला आहे. हिंदू मंदिरांचं राष्ट्रीयकरण करण्याचं एक विधेयक शेख साहेबांनी आणू घातलं होतं. त्याला संघाने विरोध केला, ते विधेयक बारगळलं. काही काळापूर्वी अशी एक हवा होती की काश्मीरमध्ये संघावर बंदी येणार. त्याचं काय? निवडणुकीच्या काळात मुस्लिम अनुनय करण्यासाठी ही हवा उठवण्यात आली होती, त्यात काही तथ्य नाही. पण काश्मीर सरकारला RSS खतरनाक वाटते. हिंदूंची शेकडोंची गर्दी असली तरी सरकारला काही वाटत नाही. पण 100च स्वयंसेवक संचलन करत गेले तर त्यात खतरा दिसतो, कारण संघाच्या आविष्कारात मिलिटन्सी दिसते. पण बाह्य आविष्कारातच कशाला, इंद्रेश यांच्या बोलण्यातही विचारात एक अभिनिवेशरहित आक्रमकता स्पष्ट होती. हिंदू बहुसंख्या हा काश्मीर समस्येवरचा खरा उपाय, हे ते निसंदिग्धपणे मांडत होते. त्यांच्या मते जम्मूतल्या गुज्जर, बकरवाल या जमाती बऱ्याच उशिरा मुस्लिम बनल्या. ते मूळचे गोप किंवा खाल म्हणजे हिंदू. त्यांना पुन्हा पूर्वीच्या वारशाची आठवण देऊन हिंदू करून घ्यायला हवं, किंवा अगदी धर्माने हिंदू नाही झाले तरी त्यांचे दृष्टिकोन राष्ट्रवादी करायला हवेत.
नाहीतर फुटीरतेचं पाणी काश्मीर घाटीतून ओसंडून जम्मूतूनही व्हायला लागेल. आता या मुलाखतीचा प्रश्न न विचारताच उपायाच्या दिशेने वारं फिरलं. कारण इंद्रेश यांचे दृष्टिकोन, मतं काही असोत, पटोत न पटोत, प्रत्यक्ष कृतीची जोड ज्या शब्दांना आहे असा हा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचे शब्द फुकाचे नव्हते. जम्मू काश्मीर एक हवं. जम्मू हिमाचलला जोडण्यात तोटा आहे. कलम 370 जायला हवं. सीमावर्ती भागात निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या कॉलनीज वसवल्या तर राष्ट्रवादी घटक प्रबळ होतील. या मुद्द्यांबरोबरच त्यांनी आणखी एक नवीन मांडणारा मुद्दा मांडला. या प्रांतात खरं तर 3 वेगवेगळ्या प्रादेशिक अस्मिता नांदतात, जम्मूची, काश्मीरी आणि लडाखी. त्याची जर योग्य जोपासना झाली तर समस्येचा जातीय रंग पुसला जाईल. एकात्मता विरोधी घटकांना कार्य करणं अवघड होईल. फंडामेंटलिझम रोखायचा तर राष्ट्रीय अस्मिता जोपासणं आणि त्याचवेळी राष्ट्रीय अस्मितेच्या वैविध्यपूर्ण प्रादेशिक आविष्काराला योग्य वाव देणं अत्यावश्यक आहे. फारुख सरकारच्या पतनापासून प्रारंभ झालेला प्रश्न राष्ट्रीय अस्मितेपाशी येऊन पोचला. दिल्लीपासून असं वाटायला लागलं होतं की राष्ट्रीय अस्मिता किंवा एकात्मता या बिंदूभोवती अनेक समस्या आपली त्रिज्या आखून फेर धरतायत. आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांची विस्ताराची वर्तुळं फार वेगाने या समान बिंदूभोवती रचली जात आहेत. जम्मू सोडून काश्मीर घाटीत प्रवेश करण्यासाठी खळाळती चिनाब पार करताना मनात या बिंदूचं एक प्रश्नचिन्ह बनलं होतं. राष्ट्रीय अस्मिता म्हणजे काय? या लेखाच्या प्रारंभी म्हटलं ते एका विशालकाय हिमनग सदृश समस्येचं अस्पष्ट भान म्हणजे हा प्रश्न. मला माहिती आहे की त्याला शब्दरूप देण्यातही मी अपुरा पडलोय. आता श्रीनगरमध्ये तरी काही हाताला लागतं का ते पाहू.